मला होता की 17-60 कुरिअर्सवाले कुरिअर्सवाले आले. मग त्याच्यात परत फोन केला प्रत्येकानं आणि प्रत्येकानं असं सांगितलं, प्रत्येकाने ऑफर दिली. कसं आहे, ऑफर ठीक आहे, प्रत्येक जण बघतो की कमी पैशात आणि हे ते, पण त्याच्यात जर गणलं आणि आपली म्हणजे मटेरियल पण जाणार आणि कॉस्टली पण मटेरियल आहे आणि ते पण जाणार, हे चार्जेस पण जाणार आणि जो हॅपीनेस आहे तो पण जाणार आहे. स्नॅक्सचा लेअर असा आहे ना, तो स्नॅक्सचा लेअरच ठेवणार त्यात. कपड्याची लेअर आहे ना, तो कपड्याची लेअरच ठेवणार त्याच्यामध्ये. ओके. ज्वेलरीचा आहे ना, तर ज्वेलरी क्लिअरली स्कॅन व्हायला पाहिजे, म्हणजे बॉक्स कुठेतरी असं दिसायला पाहिजे लगेच. आम्ही पेपर देतो ना, क्लिअर करतोय ना त्यांना, तर लगेच स्कॅन व्हायला पाहिजे, डाऊट यायला नाही पाहिजे. सरदारजी आहे, तुम्हाला तो म्हणतो की हा कॉईन असेल, तुम्हाला तो 1 रुपयाची कॉईन आहे, तुम्हाला 2 लाख रुपये भेटतील, 50 रुपये मिंट असते. बरोबर. यस. मद्रास मिंट, गुजरात मिंट, महाराष्ट्राची मिंट असेल एक, म्हणजे 3 असे खूप क्रायटेरिया त्याच्यामध्ये, व्हॅल्युएशन वाढते त्याच्यामध्ये. कस्टमरला माहित नसेल, बरोबर, तू का पॅक केली, बरोबर, ठीक आहे, तू पॅक केली, तू सांगतो ना की तू माझ्याकडून पण चुकी झाली, तुझी सीसीटीव्हीची फुटेज आण, जे शिकणार आहे कस्टमरला पण. कस्टमरला पण शिकणार आहे, आम्ही पण शिकतो, तुम्ही पण शिकणार आहे. पण राईस कुरिअर मध्ये जाणारच नाही. ओके. पावडर फॉर्म मध्ये सर्व मसाले जाईल, सर्व फ्लोर जाईल तुमचं. ओके. पिरियड पकडला की सप्तमी किंवा अष्टमीला तुम्ही हे करता की बाबा तुम्ही आता मला फराळ द्या तुमचं, म्हणजे मग व्यवस्थित कमी रेटमध्ये तुम्हाला तिकडे पोहोचतो होईल. ओके. नंतर लास्ट मुवमेंट मध्ये तुम्ही येणार माझ्याकडे, तर माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, एक्सप्रेस सर्व्हिसच शिल्लक राहणार. कस्टमरला ड्युटी नाही भरायचं तर ते टॅग काढा, त्याची घडी काढा, ॲज इट इज ठेवा. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत अशोक सर, ज्यांच्यासोबतचा पॉडकास्ट इतका सुंदर झाला आहे की तो पॉडकास्ट आहे इंटरनॅशनल कुरिअर. तर इंटरनॅशनल कुरिअर जी सर्व्हिसेस आहे, ते सर्व्हिसेस घेताना म्हणजे आपल्यासारखा जो एखादा नॉर्मल पर्सन आहे, ज्याला इंडियातनं दुसऱ्या देशामध्ये एक कुरिअर पाठवायचं आहे, जी इंटरनॅशनल कुरिअर आहे, ते इंटरनॅशनल कुरिअर पाठवताना नेमके प्रॉब्लेम्स काय असतात, किंवा आपण एखादी जी इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिसेस आहे ती कोणती घेतली पाहिजे, ह्याबद्दलचे प्रॉब्लेम्स काय असतात किंवा ते कसे आपण सॉल्व्ह केले पाहिजे, याबद्दलचं डिटेलमध्ये हा पॉडकास्ट झालेला आहे. तर नक्की बघूया आपण. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट घेऊन येतोय. ऍक्च्युली हा सब्जेक्ट मला सुचण्याचं कारण म्हणजे दिवाळीचा पिरियड होता. दिवाळीच्या पिरियडमध्ये मला युकेला एक पार्सल कुरिअर करायचं होतं आणि त्यावेळी एवढ्या अर्जंटली 1 आठवडाभर आधी आम्हाला काही एक किमती वस्तू घेतल्या होत्या आणि त्या मला कुरिअर करायच्या होत्या आणि त्यासाठी नेमका कुठला कुरिअर एजन्सी चांगली आहे हे आम्ही सर्च केलं आणि काही कुरिअर एजन्सीज ह्याच्या थ्रू सर्च केल्या आम्ही, जस्ट डायल थ्रू, आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला काही प्रश्न पडले. तर असं करता करता चिप्स कुरिअर सर्व्हिसेस हे आम्ही सर्च केलं, काही जणांनी त्याचे रेटिंग सांगितले. तर असेच काही प्रश्न आपण उलगडून घेण्यासाठी किंवा हे कुरिअर सर्व्हिसेस काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बोललेलं आहे अशोक सरांना, जे चिप्स कुरिअर सर्व्हिसेसचे एक्सप्रेस इंटरनॅशनल यांचे सर्व आहेत. तर त्यांच्याकडून आपण इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिसेस याच्याबद्दल जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. येस, गोलगप्पावरती आल्याबद्दल धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. जसं मी आता सुरुवात केली की कुरिअर मला द्यायचं होतं आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये, तर त्याच्यामध्ये जस्ट डायल वरती आम्ही चेक केलं आणि तिथं बरेच ऑप्शन्स आले. तर नेमकं काही जणांनी सांगितलं की हा मी घरी येऊन देतो करतो. आमचे ऍक्च्युली आर्टिकल्स खूप महाग होते आणि ते वेळेत पोचणं हे खूप महत्वाचं होतं. तर त्यावेळी बरेच जणांनी त्याच्यात पण बार्गेनिंग करत होते की हा तुमचं हे किती आहे, या वजनावरती गोष्टी आहेत आणि हे कमी करून देऊया वगैरे आणि स्वस्तात देईन, घरी येऊन पॅकिंग करीन. मग ते आम्हाला कळत नव्हतं की नेमका एथिकल बिझनेस कोण करतंय किंवा काय. तर हे आहे तर आपण जाणून घेणारच. पण या पॉडकास्टमध्ये इनिशियली आपण सुरुवात करताना तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये कसं आलात आणि कुरिअर सर्व्हिसेस आणि ते पण इंटरनॅशनल हे का, हे पहिल्यांदा समजून द्या. नमस्कार, माझं नाव अशोक कनुजिया. गेल्या 8 वर्षापासून मी हा इंटरनॅशनल बिझनेसमध्ये आहे कुरिअरचा.
माझा प्रवास 10वी संपली की ॲज अ कुरिअर बॉय मी इकडे जॉईन झालेलो. नंतर ॲज अ कुरिअर बॉय, नंतर ऑफिस स्टाफ, ऑफिस बॉय, नंतर ऑफिसमध्ये बसायला लागलो, ऑफिस मॅनेज केली. तिथपासून संपली की नंतर परत शिकायला पण मी संपली. हा बिझनेस म्हणून आपण तिकडे माझा मन डायव्हर्ट झाला की आता नाही, आपल्याला काहीतरी करायचं, स्वतःचं काहीतरी करायचं, बिझनेसच करायचा आहे. सर्व्हिसमध्ये आपण खूप केलंय, आता बिझनेसच करायचा काहीतरी. शोधत होतो. असाच एक IT कंपनीमध्ये आपण जॉईन झालो. IT कंपनीमध्ये जॉईन झालो. तिकडे IT कंपनी जॉईन झालो. IT कंपनीमध्ये आपण तिकडे मी पूर्ण त्यांचा पूर्ण ते डोमेन एक्सपर्टीज तीच आहे, कुरिअर इंडस्ट्रीचं त्यांचं. ओके. ते पूर्ण कुरिअरचाच बिझनेस बनवतात, ते सॉफ्टवेअरच बनवतात. तर त्यांची एक्सपर्टीज होती त्यांच्यामध्ये. तर ॲज अ रेफरन्स करून मी तिकडे जॉईन झालो. म्हणजे थोडक्यात तुमचा एक्सपिरियन्स होता कुरिअर सर्व्हिसेस द्यायचा. तर ह्या कंपनीनं जे होती, IT कंपनी जी होती, त्यांना कुरिअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारं सॉफ्टवेअर ते तयार करत होते. आणि त्याच्यासाठी तो एक्सपर्ट पाहिजे होता. आणि ते एक्सपर्ट पाहिजे होता. त्यांचा ऑलरेडी हाय सॉफ्टवेअर होता त्यांचा. बरोबर. पण त्याच्यामध्ये माझा काय फक्त एवढा रोल होता की पूर्ण सॉफ्टवेअर स्ट्रीमलाईन करून द्यायचं. बरोबर. ॲज अ कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि इकडे टीम लीड करायचं आणि तिकडे पूर्ण ते क्लिअर करून द्यायचं. म्हणजे कस्टमरला काय पाहिजे आणि इकडे आपण कसं बरोबर आहे की नाही, प्रोजेक्ट टेस्टिंग कशी असते, IT मध्ये जसं टेस्टिंग करणार ते करणार. मी ती आयटीचा मी बिलॉंग नाहीये, काही आयटीचा ते नव्हता. पण माझा थोडा कुरिअरचा नॉलेज होता थोडा. बरोबर. आणि त्याच्यामध्ये माझा थोडा इंडस्ट्री झाली त्याची. बरोबर. तर ऍक्च्युली तो आपल्या जसं जो सॉफ्टवेअर कंपनी भेटली ते कंपनी झाली. एक माझा थोडक्यापेक्षा मला तो बिझनेस, मला तो आयडियाच नव्हता की मी हाच बिझनेस करणार आहे. बघू आपण आता काहीतरी तर करायचं, तर आपण हे कुरिअर इंडस्ट्रीमध्ये जॉईन, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जॉईन होऊ, आपण करू काहीतरी असं मध्ये. करता तिकडे 5-7 वर्ष तिकडे गेलो. 5-7 वर्ष झालं तिकडे. एक टाइम ऑफ झाला की आता ठीक आहे, सर्व्हिस खूप केला, आता परत वापिस तेच झालंय की सर्व्हिस आपण खूप केलाय, आता काहीतरी तिकडे बिझनेस करायचं. तर मी पण शोधत होतो आणि ऍक्च्युली त्यांचाच कस्टमर होता. त्यांना एक नवीन फ्रँचायझी म्हणजे ते नवीन ऑफिस ओपन करायचं त्यांना पण. आणि त्यांना असं हवं होता की त्यांना मल्टीनॅशनल लँग्वेजेस यायला पाहिजे होता. त्यांची एक रिक्वायरमेंट होती, ज्यांना त्यांना मराठी यायला पाहिजे, गुजराती येतच आहे, इंग्लिश येतच आहे त्यांनामध्ये. ते त्यांची रिक्वायरमेंट होती. तर त्यांना पुण्यामध्ये ऑफिस ओपन करायचं होतं. तर टायमाला मला पण गरज होती, त्यांना गरज होती. तर त्या टायमाला मी तिकडे माझा कट ऑफ होत होता तिकडे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये. आणि नंतर मी इकडे जम्प केलो. हा चिप्स कुरिअरचा माझी जॉईनिंग झाली तिकडे. ॲज अ पुण्यामध्ये मी तिकडे जॉईन. पण चिप्स कंपनीमध्ये तुम्ही ॲज अ काय म्हणून जॉईन झाला इनिशियली? फ्रँचायझी घेतली. फ्रँचायझी त्यांची पुण्यामध्ये त्यांनी फ्रँचायझी मला दिली. फ्रँचायझीमध्ये तू हँडल करायचं. मेन कुठली ही कंपनी? गुजरातची कंपनी. प्रॉपर गुजरातची कंपनी. मग आता ते चिप्स एक्सप्रेस इंटरनॅशनल हे कुठं किती वर्षापासून आहे गुजरातमध्ये? तर ह्यांना आय थिंक सो मोर दॅन 25 इयर्स झालंय. मोर दॅन 25. गुजरातचे म्हणजे हे मल्टीनॅशनल कंपनीला पण टक्कर देऊ शकतात. मग आता तुम्ही इथं पुण्यामध्ये किती वर्षापासून ही फ्रँचायझी? 12 वर्ष झालं. आणि प्रॉपर माझी 12 वर्ष फ्रँचायझी झाली, 4 वर्ष फ्रँचायझी झाली. नंतर आपण स्वतः टेक ओव्हर केली. त्यांची फ्रँचायझी ब्रेकअप झाली. पण हा नाव गाजलेलं आहे. बरोबर. कुरिअर नाव गाजलेलं आहे. तसंच ठेवलं तुम्ही? तो तसंच ठेवलाय. पण तिकडे काय झालं की चिप्स कुरिअर, चिप्स इंटरनॅशनल, तो होता चिप्स एक्सप्रेस. आपण मी केला चिप्स एक्सप्रेस इंटरनॅशनल कुरिअर कार्गो. त्यामुळे चिप्स हे ठेवलं तसं. चिप्स आहे. बरोबर. तर चिप्स लोकांना काय वाटतो की हा चिप्स म्हणजे काय, खाण्याचे चिप्स किंवा तसं आहे, ते ऍक्च्युली गैरसमज आहे त्यांचा. तो चिप्स काय, त्यांनी जेव्हा कुरिअर कंपनी चालू केलेली आहे त्या लोकांनी, तर तुम्हाला माहित असेल की तो कम्प्युटरचे चिप्स त्या टाईमला खूप इम्पोर्ट व्हायचा तिकडे. तर हे लोक जे चिप्स कुरिअरवाले आहेत ना, त्यांच्याकडे डिमांड म्हणजे हे लोक कुरिअर कंपनीमध्ये जास्त त्यांचं चिप्स इम्पोर्ट करायचे ते लोक इंडियामध्ये. तर चिप्स कोण आहे, ती चिप्सवाला करेल, तो कोण आहे, तो चिप्सवाला करेल. तर हाच नाव पडला चिप्स. आणि ते कंटिन्यू झाला. तो हे चिप्स कुरिअर तसा झाला गुजरातमध्ये, असा त्यांचा एक्सपांड झाला. पण त्यांना असं तुम्ही ते चिप्स एक्सप्रेस इंटरनॅशनल असं ठेवताय, त्यांना काही प्रॉब्लेम नाही? त्याचं झालंय पूर्ण ते. ते पूर्ण क्लिअर केलेत.
ठेवू शकता ते. म्हणजे पुण्यामध्ये बघायला गेलं तर चिप्स कुरिअर सर्व्हिसेस म्हटल्यानंतर तुमचीच आहे. मुझीच आहे माझं. Okay. हो. मग आता दुसरा पुढचा प्रश्न आला की चिप्स किंवा कुठलीही म्हणजे कुरिअर सर्व्हिसेस जर आपल्याला इंटरनॅशनल अक्वायर घ्यायची असेल, सर्व्हिस घ्यायची असेल, बरोबर. तर काय गोष्टी बघायला पाहिजेत प्रामुख्यानं? हा, कारण मला तो प्रॉब्लेम आला होता की 1760 कुरिअर्सवाले आले, मग त्याच्यात परत फोन केला प्रत्येकानं आणि प्रत्येकानं असं सांगितलं, प्रत्येकाने ऑफर दिली. कसं आहे, ऑफर ठीक आहे, प्रत्येक जण बघतो की कमी पैशात आणि हे ते, पण त्याच्यात जर गणलं आणि आपली म्हणजे मटेरियल पण जाणार आणि कॉस्टली पण मटेरियल आहे आणि ते पण जाणार, हे चार्जेस पण जाणार आणि जो हॅपीनेस आहे तो पण जाणार आहे. पॅरेंटिंग, बरोबर. पॅरेंटिंग तुम्हाला ते ऍक्च्युली हा माझ्याकडे जे बिझनेस आहेत ना, 95% कस्टमर माझे एनआरआय कस्टमर, एनआरआय स्टुडंट आणि पॅरेंट्स, म्हणजे जे ओल्ड एज होमचे पॅरेंट्स आहेत, बरोबर, ओल्ड पॅरेंट्स आहेत, तिकडे सेटल झाले तिकडे. माझ्याकडे 95% तोच कस्टमर आहेत. बरोबर. म्हणजे हाऊस होल्ड आयटम्स. 95% आपण हाऊस होल्ड आयटमच पाठवतोय. 5% माझा कमर्शियल बिझनेस आहे. ओके ओके. ओनली कमर्शियल बिझनेस साठी मी 5% ठेवलेला आहे. माझा तो पण एक्सपर्टीज आहे. कुठला पार्सल, कुठला डॉक्युमेंट काय लागणार आहे, कसा क्लिअर होणार आहे. आमचा एक बरोडाचा एक उरुष पटेल करून आहेत. लिटरली काही पाहिजे तुम्हाला गोल्ड पाठवायचं आहे ते पेपर करून देतील, डायमंड पाठवायचं आहे डायमंडचं पेपर करून देतील. ओके, बरं. एवढे म्हणजे ते स्ट्रॉंग आहेत त्यांचं. बरोबर. एवढे कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग आहेत, म्हणजे त्यांचं डॉक्युमेंटेशन एवढं स्ट्रॉंग आहे. बरोबर. म्हणजे कस्टमवाले पण क्लिअर तुम्हाला, म्हणजे काही चूक काढू शकत नाहीये पेपर. बरोबर. सिक्वेन्स लावणार, त्यांची सिक्वेन्स जे लावणार आहेत ते सिक्वेन्स लावून, बरं. आणि मी त्यांचा भावाचे खालचा शिकलेलो आहे त्यांचं. बरोबर. मी त्यांचा पेपर कसं डॉक्युमेंटेशन करतात, कसे काय करतात, मी म्हणजे अपलोड करतात सिस्टम मध्ये अपलोड होतो तो. आता तर माय गेट आलाय, ते सर्व झालं कस्टमचा. तेव्हा तर मॅन्युअली शिपमेंट जायचं, ते पेपर सर्व मॅन्युअल जायचं. तर आपल्याला बघायला पण भेटायचं की कसा कोण पेपर कसा लावतात. तर मी त्याचं खाली शिकलोय ते समोर पेपर भेटले, ते रेफरन्स केला, सगळं हे केलं. त्यामुळे आता तुम्हाला पण कळालंय की काय गोष्टी करायच्या. पण एक कॉमन माणसाला चिप्स हा सगळ्यांना माहिती नसणार आहे ना. बरोबर. म्हणलं तसं चिप्स म्हणजे लोक काहीतरी वेगळं समजू शकतात. पहिला तो चिप्स म्हणतात, तो चिप कुरिअर म्हणतात. बरोबर. कोण म्हणतो चिप्स कुरिअर, चिप कुरिअर, कोण म्हणतो चिप्स कुरिअर. ते वेगवेगळे आहेत. पण तो चिप्स कुरिअर CHIPS आहे, तो चिप्स. बरोबर. चिप्स एक्सप्रेस इंटरनॅशनल कुरिअर अँड कार्गो. हा एक्सप्रेस पूर्ण तुम्हाला फक्त इंटरनॅशनलच प्रोव्हाइड करणार आणि ह्याचा डोमेन एक्सपर्टीज फक्त इंटरनॅशनल आहे. ओके. आणि आपला UK, US, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर स्वतःचं ऑफिस आहे त्यांचं. ह्यांचं स्वतःचं ऑफिस आहे तिकडे. ओके. इंडियाचा कस्टम क्लिअर करण्याचा, UKचा कस्टम क्लिअर करण्याचा, हे आउट ऑफ स्टेशन पूर्ण आपण स्वतः क्लिअर करतो आणि नंतर मल्टीनॅशनल कंपनीला देतो डिलिव्हरी करायला. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता ऑब्व्हियसली तुम्ही चिप्स गुजरातसाठी काम करत होता, तिथून फ्रँचायझी तुम्ही हे करून तुमची ओन्ड कंपनी केली. पण तिथले ऑफिसेस जे आहेत, म्हणजे इथून चिप्स इंडिया पुणेमधून तुम्ही चिप्स इंटरनॅशनल जे तिकडे ऑफिसेस आहेत, ओन्ड ऑफिसेस आहेत, तिकडे तुम्ही शिफ्ट करतो. ओके. म्हणजे तो पण काही प्रॉब्लेम नाहीये. काय प्रॉब्लेम. तर त्यामुळं तिथं ऑफिसेस असल्यामुळे हा फायदा आहे. म्हणजे थोडक्यात तेच आहे की सेल्फ सर्व्हिस. म्हणजे चिप्सच का घ्यायचं किंवा अक्वायर करायचं, किंवा एवढ्या याच्यामध्ये फक्त तुम्हाला निवडायचं किंवा बाकीचे पण असतील, तर ते काय काय गोष्टी पॅरामीटर्स बघायला लागतात आपल्याला. पहिल्या त्या कस्टमरला ते बघायला पाहिजे की हा कुरिअर कधीपासून करतोय, इंटरनॅशनल कुरिअर कार्गो हा कुरिअर बिझनेस मध्ये काय करतो, कधीपासून आहे तो, आणि तो स्पेशली इंटरनॅशनल साठी आहे की इंटरनॅशनल डोमेस्टिक साठी आहे, आणि डोमेस्टिक साठी आहे फक्त, आणि तो सीझनल करतोय का फक्त. तो पहिला तो सीझनल करतोय. सीझनल मध्ये कसा मे जून म्हणजे मसाले, आंबे, आमरस मे जून मध्ये सीझनल. दिवाळीमध्ये करणार तो, रक्षाबंधन मध्ये करणार फक्त. रक्षाबंधन मध्ये एवढं नाही, पण दिवाळी आणि क्रिसमस. बरोबर. दिवाळीमध्ये जास्त हे पॅरेंटिंग होतं. बरोबर. म्हणजे थोडा ऍज अ नॉर्मल कुरिअर बॉय, जो डोमेस्टिक कुरिअर मध्ये थोडा पण काम केलं ना, माझा एक कस्टमर तिकडे आहे, मला माहित आहे तो, आणि कस्टमर माणुसकी म्हणून त्याचा तुम्ही केलाय कुरिअर, एकदा कुरिअर झालाय त्याचा ना, झालाय त्याचा कुरिअर, तो कस्टमर तुमच्याकडे विश्वास ठेवणार आहे. बरोबर.
विश्वास ठेवणार आहे. पण त्या टायमाला तो कुरिअर कंपनीमध्ये दुसऱ्या कुरिअर मध्ये काम करत होता. आता काय करणार तो? दुसऱ्या कुरिअर मध्ये काम करतोय तो, त्याचा तेच नाहीये, बॅकग्राऊंडच नाहीये, त्याचा इंटरनॅशनलचा बॅकग्राऊंडच नाहीये. तो काय करणार? तो तिकडून उचलणार, एक एक्स रेट मध्ये उचलणार आणि तिकडे बी रेट मध्ये देऊन टाकणार तिकडे. पण त्याला पण माहित नाहीये की आता ह्या पिरियड मध्ये काय काय आयटम्स बॅन झालेत. बरोबर काय काय आयटम्स बॅन झाले. कारण जो सीझनल करत असतो तर त्याला ते माहिती नसणार आहे. 6 महिन्यामध्ये असे काही काही वस्तू येतात की बॅन झालेले आहेत. आणि तो डिपेंड आपण कंट्री टू कंट्री असतो. ते पण ह्या कंट्रीमध्ये हा चालत नाही, त्या कंट्रीमध्ये तो चालत नाही. हो, हे अपडेटेड पाहिजे त्या माणसाला. येस, तो इंडस्ट्रीमध्ये असेल तर ऑटोमॅटिकली अपडेटेड असेल तो. बरोबर. तो आउट ऑफ इंडस्ट्री असेल ना, कधीतरी सीझनल करतो तो त्याला माहितच नसणार. बरोबर. मग आता फॉर एक्झाम्पल एखादा असा आयटम घेऊया आपण, म्हणजे कानातलं काही ज्वेलरी असेल, तर ती जर एखाद्यानं एका कुरिअर सर्व्हिसेसला माहित नाहीये ती, आणि त्यानं ऍक्सेप्ट केली किंवा हे बॅन नाहीये, तो सीझनल करतोय फॉर एक्झाम्पल, आणि त्यानं ते ऍक्सेप्ट केली. म्हणजे भरपूर सामान आहे ऑब्व्हियसली, किलो मध्ये असतं, त्यातला एक ती ज्वेलरी कितीची असेल ग्रॅमची, पण ती जस्ट द्यायची आहे तिकडं, म्हणून मी तो माणूस देतो, त्याला ते पाठवायचं आहे. आणि त्या माणसाचं कसं आहे की म्हणजे जो कस्टमर आहे तर त्यानं म्हणजे कुरिअर सर्व्हिसेसनं ते ऍक्सेप्ट केलं, याचा अर्थ काय की तो जाणार आहे. जर ऍक्सेप्ट केलं नाहीये तर ते जाणार नाही. मग कस्टमरला काही वाईट वाटणार नाही की बाबा नाही जात. पण एकदा ते घेतलंय याचा अर्थ ते तिकडे पोचायला पाहिजे. मग आता ह्या केसमध्ये आपण आता ही केस घेऊया की एखाद्याला माहित नाहीये आणि त्यानं ती घेतली, ऍक्सेप्ट केली, आणि कस्टमरला माहिती आहे की बाबा हे आपलं सामान आहे, ते त्याला कुरिअर सर्व्हिसेसनं ऍक्सेप्ट केलंय, त्यामुळे ते जाणार आहे. आता इथून पुढे काय होऊ शकतं? याच्यामध्ये 2 प्रकार आहे. कोणाला तुम्ही दिलंय, एक सीझनल आणि एक नॉर्मल कुरिअर है ना. एक चिप्स कुरिअरला दिलं आणि एक तुम्ही नॉर्मल कुरिअर. बरोबर. तर चिप्स कुरिअरवाला तुम्हाला, नॉर्मल कुरिअरवाला ते हे इन्व्हिटेशन ज्वेलरी तुम्ही दाखवलं त्याला, तर तुम्हाला फ्रंट अवे तुम्हाला डॉक्युमेंटेशन घेणार तो. ओके. तुम्हाला लगेच तो विचारणार ह्याचे डॉक्युमेंटेशन द्या मला, ह्याचे एक्स्ट्रा क्लिअरिंग चार्जेस लागणार, तुम्हाला क्लिअरली तो सांगणार. त्याची क्लिअरिंग चार्जेस कसं असते काय, एकतर तुम्हाला परचेज बिल लागणार. बरोबर. त्या परचेज बिलवर जीएसटी नंबर होणे कंपल्सरी आहे. ओके. नेक्स्ट व्हॅल्युएशन बिल लागतो त्याची, आणि व्हॅल्युएशन बिल कोण देणार? कोणी इन्व्हिटेशन ज्वेलरीवाले हे जे म्हणजे रस्त्यात विकतात ते देऊ शकत नाही. हे गव्हर्नमेंटेड अप्रूव्ड असतात ते. ओके. आणि ते जेव्हा व्हॅल्युएशन बिल काढणार ना त्याच्यावर स्टॅम्प करतात. गव्हर्नमेंटेड आणि लायसन्स नंबर टाकतात त्याच्यावर. ओके. तर हा क्लिअरिंग झाला. नंतर जेव्हा आपण कस्टम मध्ये, म्हणून हा क्लिअरिंग चार्जेस, हे व्हॅल्युएशन बिल बनवायसाठी क्लिअरिंग चार्जेस लागतात. ते जे एक्स्ट्रा क्लिअरिंग चार्जेस घेतले ते त्याच्यासाठीच. बिल तुमच्याकडून घेणार, आणि त्या बिलच्या बेसिसवरच आपण हे क्लिअरिंग पेपर बनवू शकतो. बरोबर. व्हॅल्युएशन बिल झाली की कस्टमरला प्रोव्हाइड करायचं, तो क्लिअर होईल. बरोबर. आणि एक्स माणूस तुकडे तुम्ही दिलाय ना, तो घेणार, तो पण एक्सेप्ट करणार पार्सल तुमचा. घेतला त्याला माहित नाहीये, त्यांनी पॅक केला, फॉरवर्ड करून टाकला. त्यांनी पहिला डिक्लेरेशन दिलंय का, त्यांनी पॅकिंग लिस्ट बनवतात. कस्टमला असंच ते करत घेत नाहीये पार्सल. बरोबर. त्या पॅकिंग लिस्ट मध्ये मेन्शन केलेत का? जसं त्यांनी मेन्शन केलेत तसं स्कॅन केल्यानंतर कळायला पाहिजे. तो स्कॅन केलाय त्यांनी, ते पेपर लावलाय का त्याचा? बरोबर. त्यांनी त्याचा पेपर लावलाय का? नाही, ते पार्सल साईडला होईल. म्हणजे हे पार्सल कम्प्लीट म्हणजे पूर्णच्या पूर्ण साईडला होतं का? तेवढं पार्सल, पूर्ण पार्सलच. कस्टमवाले पार्सल उघडत पण नाही. कस्टमवाले पार्सल उघडणारच नाही. अनडिक्लेअर्ड वस्तू आहे, मिसमॅच क्लिअरिंग, त्याच्यावर स्टॅम्प येईल तुमच्या याच्यावर, जे तुम्ही पॅकिंग लिस्ट दिलं ना त्याच्यावरच स्टॅम्प येईल मिसमॅच पॅकिंग लिस्ट. आता कसं असतं की तुम्ही बॉक्समध्ये पॅक करता, बरोबर. तर जनरली बाकी ठिकाणी आता आम्ही विमानाला जातो तेव्हा काय केलं जातं की सॅक ओपन करायला लागतात सगळे. ते काय सांगतात की ट्रे मध्ये सेपरेट करून ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित हे होईल. एकमेकांना ती ओव्हरलॅप झाला तर प्रॉब्लेम होतो ते, बरोबर. मग आता हे जर तुम्ही बॉक्समध्ये टाकताय तर त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग, पहिला आपण जेव्हा इनव्हॉइस डिक्लेरेशन देतो, हे जे नॉर्मल कुरिअरवाले आहेत ना, नॉर्मल कुरिअर, तर तुम्हाला ते जे नॉर्मल करतात, ज्यांना माहित आहे की हे असं जात, ते काय करणार, जसा तुमचा सिक्वेन्स ठेवलाय, जे सिक्वेन्स मध्ये ठेवलाय तसाच पॅकिंग लिस्ट बनवणार तो. ओके. तो तसाच पॅकिंग लिस्ट करणार.
स्नॅक्सचा लेअर असा आहे ना, तो स्नॅक्सचा लेअरच ठेवणार त्यात. हा. कपड्याची लेअर आहे ना, तो कपड्याची लेअरच ठेवणार त्याच्यामध्ये. ओके. ज्वेलरीचा आहे ना, तर ज्वेलरी क्लिअरली स्कॅन व्हायला पाहिजे, म्हणजे बॉक्स कुठेतरी असं दिसायला पाहिजे हा. लगेच. हा. आम्ही पेपर देतो ना, क्लिअर करतोय ना त्यांना, तर लगेच स्कॅन व्हायला पाहिजे, डाऊट यायला नाही पाहिजे. बरोबर. तुम्ही काहीतरी बल्की केलंय, आतमध्ये गुंडाळून केलंय, काहीतरी बल्की केलंय, तो स्कॅन होणारच नाही. बरोबर. स्कॅन म्हणजे काय आहे, तो एक एक्सरे आहे. बरोबर. एक एक्सरे आहे. बरोबर. एक्सरे तुम्ही काय खाल्लाय तो पण दिसेल त्याच्यामध्ये. बरोबर. ह्याच्यामध्ये हा काहीतरी स्कॅन नाही झाला ना, तुम्ही ब्लॅक पेपर लावला, त्याच्यामध्ये काहीतरी आतमध्ये ठेवला, त्याला गट केला, अजून काहीतरी केलं, तर स्कॅन नाही होणार. तो पार्सल साईडला काढला जाईल. तो हा. पार्सल उघडणार पण नाही कस्टमवाले. ते म्हणतात डायरेक्ट रिजेक्ट करतात. रिजेक्ट. हो. आणि इथं हा वाट बघत बसतो की अरे आपलं सगळं ऍक्सेप्ट झालं आणि येईल तिकडे. येईल तिकडे. पण हा नॉर्मल कुरिअरवाले ते लोक इंटिमेट करतात परत की हा पार्सल ह्याच्यासाठी रिटर्न झालेला आहे. बरोबर. ते लोक काय करतात, हा कस्टम होल्ड आहे, लगेच स्कॅन दिसतो. कस्टम होल्ड, हा. हा. होल्ड फॉर कस्टम क्लिअरन्स, स्कॅन मध्ये दिसेलच तुम्हाला. दिसेलच तुम्हाला. हा. बरोबर. दिसणारच आहे. नाही दिसत आहे तो पण, आणि 2 दिवस झाले तर कस्टम मध्ये इंडियामध्ये दिसतोय, तर काहीतरी घोल झालाय. हा. मग तो परत आपल्याला फोन येऊ शकतो कस्टमचा. कस्टमचा येणार नाही कधी. कस्टमर कधीच नाही कॉल करणार. हा. कस्टमवाले कस्टमरला कधीच कॉल नाही करणार. ओके. ज्यांच्याकडून पेपर आला आहे हा. त्यांनाच इंटिमेशन देणार. ओके. ओके. माझ्या चिप्स कुरिअर बरोबर. मी क्लिअर करतो तुमचा बिहाफ मध्ये. बरोबर. त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन घेतो, एक आधार कार्डची कॉपी, हा. तुमची पॅन कार्डची कॉपी, हा. बरोबर. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, त्याच्यावर सिग्नेचर असते. राईट. तर तुमचा बिहाफ मध्ये अंडरटेकिंग लेटर कन्फर्मेशन घेतो आपण की तुम्ही तुमचा बिहाफ मध्ये आम्ही क्लिअरिंग करणार आहे. हो. ओके. ह्याची जबाबदारी माझी झाली आता. हा. म्हणून आम्ही ते पूर्ण काय घेतलंय ते तुमच्या समोरच, आणि जे जाणार आहे तुमच्या समोरच. मग पूर्णच्या पूर्ण ते पार्सल परत येतं. पूर्ण पार्सल रिटर्न येईल. मग आल्यानंतर मग तुम्ही काय करता? बरं, फॉर एक्झाम्पल तुमच्या रिलेटेड असं झालं असेल की एखादं पार्सल रिटर्न आलं. मग रिटर्न आल्यानंतर एकतर रिझन देतो. ती डेट गेली, म्हणजे भावनिक जे अटॅच असतं ते गेलं, फ्रस्ट्रेशन आलं. एकतर मग कस्टमर तुम्हाला शिव्या घालणार येस की अरे काय झालं. काय झालं, म्हणजे मग आधी सांगतायत रूट कॉज. तो आपल्याला रूट कॉज बघावा लागेल त्याचा. बरोबर. तो का रिटर्न झालाय 2 आहे. या तर ज्यांनी पॅकिंग केली आहे त्यांनी डिक्लेरेशन देतानाच काहीतरी चुकलंय, बरोबर, किंवा कस्टमरनी काहीतरी आतमध्ये लपवलंय. हे 2च वस्तू होऊ शकतो. बरोबर. कस्टम मधून रिटर्न आणायची हे 2 वस्तू आहे. ह्याच्याशिवाय काही तिसरा वस्तू रिझनच नाहीये. मग आता असं कधी झालंय का की फॉर एक्झाम्पल दिवाळीचा वेळ आहे आणि खूपच गर्दी आहे, येस, आणि लोकांनी काहीतरी असं साडीच्या आतमध्ये काहीतरी ठेवलंय, हो. आणि आपण बघतो, जनरली मी बघितलं की मी जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही बघितलं एखादी गोष्ट जी दिसत, सगळं मी वरतीच ठेवलं होतं, त्यामुळे त्यांनी चेक केलं हे ज्वेलरी आहे, ही नाही चालणार, रिजेक्ट केली. माझ्याकडे डॉक्युमेंट नव्हते, त्यानं ठीक आहे, मी म्हटलं ओके, जात नाही ना ठीक आहे, पण हे दिसण्यासारखं होतं म्हणून. पण आणि एकुलता एक माझं कुरिअर होतं त्यावेळी. पण बाकीचे जर पूर्ण ऑफिस जर भरलं असेल अशा याने, तर तुम्ही चेक कसं करणार? आणि एखाद्यानं खरंच म्हणजे जाणून बुजून असू दे किंवा चुकून असू दे, त्यानं ते साडीच्या आतमध्ये किंवा हे आतमध्ये लपवलंय किंवा ठेवलंय, तर असं कधी झालंय. येस, इन्सिडेंट आहे माझ्याकडे. कस्टमर येतो, आपण नॉर्मली वेट करण्यासाठी बॉक्समध्ये टाकतो, वेट करतो, बिल बनवतो, जातात. कस्टमरचं बिल बनवलं, घेतलं. सेम जेव्हा पॅकिंग करतात माणसं तेव्हा रिचेक करतो एक वस्तू. तुमचं बूटचा आतमध्ये, पॉकेटचा आतमध्ये, तुमचा जॅकेट असेल, जॅकेटच्या आतमधची पॉकेट पूर्ण चेक केली जाते. सिंगल 1 रुपयाची कॉईन असेल ना, ती कॅल्क्युलेट ॲज अ स्मगलिंगच आहे. कसं म्हणजे कॉईन हे झालं म्हणून? कॉईन आहे ना, कॉईन आहे, हो, करन्सी बँड आहे. तुम्ही कुरिअर मोड मध्ये तुम्ही पाठवू शकत नाहीये. ओके. आणि बेसिकली ही कधीपासून झाला, कॉईन्स कधी बँड झाली? ऑनलाईन आता तुम्ही बघितलं असेल, ते एक सरदारजी आहे,
तुम्हाला तो म्हणतो की हा कॉईन असेल, तुम्हाला तो 1 रुपयाची कॉईन आहे, तुम्हाला 2 लाख रुपये भेटतील, त्याच्यासाठी mint 50,000 आहे. रुपये हा. मिंट असते. हा. बरोबर, येस. मद्रास मिंट, हा. गुजरात मिंट, हा. महाराष्ट्राची मिंट असेल. हा, हा. एक म्हणजे 3 असे खूप क्रायटेरिया त्याची एवढी व्हॅल्युएशन वाढते त्याच्यामध्ये. तर ही त्यांना कस्टमवाल्याला हेच वाटतं की हे काहीतरी प्रिशियस कॉईन आहे. हो, ओके. त्यांना माहित नाहीये, पण हा प्रिशियस कॉईन आहे, हा, म्हणून ही बॅन झाली कधीपासून. ओके. किंवा इव्हन असं पण असू शकतं ना की आता मला जे सुचतंय की एखादी नोट ठेवली आहे त्याच्यामध्ये चुकून, म्हणजे एखादं हे झालं असेल, नोट ठेवली असेल आणि स्कॅन करताना ते दिसलं. कदाचित असं पण असू शकतं की बाबा हा कोड जो नोटवरचा नंबर आहे तो ऍज अ कोड म्हणून कोणतरी वापरणार असेल. सिक्रेट कोड. सिक्रेट कोड नाहीये तो काय आहे की काय न्यूमरोलॉजिस्ट असतो ना मध्ये, न्यूमरोलॉजिस्ट तर त्यांना ही कोड कोणाला पाहिजे, बरोबर, काही किमतीमध्ये पण तो घेणार आहे. बरोबर. म्हणजे जसं टीव्हीत दाखवतो ना पिक्चर मध्ये की त्या नोट जोडल्या गेल्या. हा, आता नोटचा ते एक पन्ना इकडे जातो, तो तर तो काय म्हणतात त्याला, हवाला म्हणतात त्याला. हवाला, ते हवाला ते कुरिअर येत नाही, कधी येत नाहीये. तो एक कुरिअर असा पाठवणार, एक कुरिअर असा डॉक्युमेंटेशन मध्ये कधी होणार नाही. कुरिअर मोड मध्ये आणि कार्गो मोड मध्ये खूप फरक आहे. हा जे तुमचा पार्सल जातो 11 किलो वरचा जातो ना, तो हा जातो कार्गो. ओके. कार्गो प्लेन मधून. कार्गो प्लेन. आणि कार्गो प्लेन सर्व तुमचं डॉक्युमेंटेशन पण कार्गो प्लेन मध्येच जाईल. ओके. नॉर्मल डॉक्युमेंट असेल ना तुमचं. कुरिअर हे आहे जे कुरिअर सर्व्हिसेस जे आहे ते नॉर्मल प्लेन मधून जातच नाहीत. नॉर्मल प्लेन जातच नाही. हा, म्हणजे कार्गो प्लेन, स्पेशली कार्गो प्लेन, कार्गो प्लेन्स असतात. ओके. तुमचा पॅसेंजरचा फ्लाईट कशी असते, नाही त्याच्यामध्ये एसी टेम्परेचर कंट्रोल, पूर्ण कंट्रोल असतो. ह्याच्यामध्ये कंट्रोल होत नाही. हा कार्गो प्लेनच असतो स्पेशली त्याच्यासाठी. ओके. तुम्ही ऑइल, घी, लिक्विड पाठवू शकत नाही. ओके. आणि इतर कुरिअरवाले तुमचा घेतात, त्यांना माहित नसेल की नाही जातो, घेतलं. पण काय करणार ते लोक, पार्सल काढून टाकणार आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी फोन करणार की कस्टम मध्ये घी काढला गेलाय, ते जाणार नाही. हो, हे पण आहे एक रिझन. तुमचं इन्व्हिटेशन ज्वेलरी पण तसंच होईल. तुमच्याकडून घेतलं, बरोबर, तुमच्याकडून घेतलं, जेव्हा कस्टमनी रिजेक्ट केलंय ना, तेव्हा ते काढणार, परत पेपर वर्क करून परत रिसिप्ट सबमिट करते. आता ते क्लिअर होऊन जाईल. बरोबर, आता क्लिअर होऊन जाईल. बरोबर. मग आता त्याच्यानंतर आता क्लिअर झालं, बरोबर, म्हणजे थोडक्यात त्याच्यात दिवस गेलेच. बरोबर, 2 दिवस जाईल, 2 दिवस गेले, कारण त्यांना कळलं हे म्हणजे त्या वेळेत जाणार आहे ते जाणार नाही. बरोबर, तो टाइम पिरियड मध्ये जाणार. बरोबर. आता त्याच्यानंतर आता ते ती ज्वेलरी असेल किंवा ते तूप असेल किंवा काही प्रेशियस गोष्टी असतील, तर त्या परत रिटर्न त्या कुरिअर सर्व्हिसेसला परत रिटर्न करायला लागतील त्या माणसाकडे. देतात, म्हणजे ते परत चार्जेस आले, ते सगळं हेडेक आला त्या कुरिअर सर्व्हिसेसला. किती नाही, जेव्हा कस्टमनी हँड क्लिअर केलंय तर तो फाईन भरतोच. कस्टमवाले फाईन करतात आपल्याला. बरोबर. आणि हे रेग्युलर कुरिअरवाल्यांना फाईन बसणार. येस सर. तुम्हाला फाईन, कस्टमरला फाईन बसत नाही. कुरिअरवाल्यांना फाईन बसतो. जेव्हा आमची चूक असेल, जेव्हा कस्टमर म्हणजे पॅकिंगवाल्यांनी काहीतरी ना चेक करताना बघितलं नाही आणि काय टाकलं त्यांनी, किंवा तसा मिसस्कॅन झालेला आहे, ह्युमन आहे ते पण. बरोबर, मिसस्कॅन होतो. बरोबर, ते पण ह्युमन आणि कस्टमवाले पण ते ह्युमनच आहे. बरोबर. शेवटी आपण मशीनवर डिपेंड राहू शकत नाही. राईट, है ना. कधी कधी तो म्हणजे रिस्कॅनला तो 2दा स्कॅन करतात ते लोक. म्हणजे एकदा लॉट पूर्ण क्लिअर झाला ना, परत रिस्कॅन करतात की ते परत ते काही मिस झालेलं नाही ना. काय म्हणजे आमची चूक नाहीये ना त्याच्यामध्ये. बरोबर. क्लिअरली स्टॅम्प लावत नाही कधी. पेपर साईडला ठेवतात, पार्सल साईडला ठेवतात आणि 2दा स्कॅन करतात लगेच. दुसरं म्हणजे हे पूर्ण लॉट आहे ना, पूर्ण क्लिअर झाला नंतर परत हे स्कॅन करतात. परत तिकडेच डिटेक्ट झालाय तो पण काहीतरी डिटेक्ट होतो. बरोबर, डिटेक्ट होईल त्याच्यामध्ये. एक्सरे मध्ये त्यांचा पॅरिमीटर्स आहेत. इनफॅक्ट सिंगल मेलेली चिटी असेल अँट, ऍज अ डेड बॉडी स्कॅन होतो. हो, त्यांची पॅरिमीटर्स आहेत. ते स्कॅनिंग करण्यामध्ये त्यांची लगेच ती बॉक्स. आता तुम्ही एआयचं बघितलं असेल की तुम्ही कुठल्याही बॉक्सला म्हणजे पर्सनला टॅग केला, तो कॅमेरा तुम्हाला तो कुठेही फिरू दे, तो कॅमेरा दिसतो. बरोबर, है ना. ते ऑलरेडी ह्यांनी म्हणजे कस्टम्स वाल्यांनी केलेलं आहे ते ऑलरेडी. तो काहीतरी म्हणजे बल्की वस्तू झाला, लगेच तिथं ट्रॅक करतो तो. स्कॅन होऊन जाईल तिकडे, बॉक्स आयडेंटिफाय करतो तिकडे. कॉईन दिसला त्याच्यामध्ये, इमिटेशन ज्वेलरी दिसली, लगेच तिथं हायलाइट करणार. तो स्क्वेअर मध्ये येलो बॉक्स होऊन जातो तो.
सोनोग्राफी बघितलं, हा सोनोग्राफी मध्ये सर्कल करतात, बरोबर डॉक्टर करतात ना, तो बरोबर. मॅन्युअल किती बरोबर. तुमचा किडनी स्टोन असेल, किडनी स्टोन असेल तर किती MM चा आहे MM चा आहे. तो मेजरमेंट करतात, बरोबर है ना. तो येलो रेषात बरोबर सेम सेम, फक्त ते ऑटोमेटेड ऑटोमेटेड असतो, हा ऑटोमेटेड आहे. हा, ते लोक पण कधी कधी मॅन्युअल स्कॅन करताना लो बीम हाय बीम करतात, बरोबर की बल्की आहे तर काय, हाय बीम केला तर अजून ट्रान्सफरन्सी जातो. बरोबर बरोबर एक परत निघाली, दुसरी दुसरी परत परत निघेल, निघाली. तिसरी परत निघते. बरोबर बरोबर जेव्हा लो केलाय तर लो स्कॅन मध्येच असतो त्याचा. बरोबर हाय स्कॅन केला तर वरचा दुसरा परत निघेल, तिसरा परत निघेल. हा खूप एकदम बल्की केलेला आहे तर काहीतरी गडबड आहे त्या बरोबर. मध्ये. हा रिजेक्ट रिजेक्टच आहे ते. रिजेक्ट होण्याचे पण कारण आहे. रिजेक्ट त्यांनी एक तर कस्टमनी काहीतरी तुम्ही मिस डिक्लेरेशन केलंय, व्हॅल्युएशन जे जाणार नाही बँड आयटम टाकलेला आहे म्हणून ते झाले. बरोबर आणि मिस डिक्लेरेशनला एक्झम्प्ट आहे, बरोबर पण बँड आयटमला एक्झम्प्ट नाही. एकदम नाहीये. बरोबर मिस डिक्लेरेशनला तुम्ही डिक्लेअर करा आणि आत परत हे करा. हा, दुसऱ्या पण दिवशी तुम्ही- तुम्ही परत पार्सल घेऊन जावा, डिक्लेरेशन करा, तू घेऊन जा. तुम्ही बॅन आयटम तुम्ही टाकलाय. टाकताय तुम्हाला, म्हणजे मी कुरिअर कंपनी, मला माहित आहे, हा कस्टमरला माहित नाही. ते कस्टमरला काय म्हणतात आम्हाला, कस्टमरला माहित नसेल, बरोबर तू का पॅक केली, बरोबर ठीक आहे तू पॅक केली, तू सांगतो ना की तू माझ्याकडून पण चुकी झाली आहे, तुझी सीसीटीव्हीची फुटेज आण. जेव्हा ही पॅकिंग झाली आहे त्या टायमाची सीसीटीव्ही एवढं इंट्रोगेशन होतं. होतो. जेव्हा मला फाईन बसायला नकोय, मी जेव्हा आम्ही कस्टमला ते करणार की नाही ही माझी चुकी नाहीये, जेव्हा आम्ही सांगणार आहे की ही माझी चुकी नाही, तुम्ही जेव्हा काउंटर करणार तर हे आपल्याला डॉक्युमेंटेशन करायला दाखवावं लागणार. हा ते सीसीटीव्ही मागणार, बिल ऑफ एंट्री मागणार, तुम्ही कधी बुकिंग केलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल माझी एअरवे बिल, क्लिअरली खाती मेन्शन केलेलं आहे, बरोबर त्याच्यामध्ये पाठी पण मेन्शन केलंय, क्लिअरली रेड अक्षर मध्ये मेन्शन केलंय. तुम्ही काहीतरी वस्तू अनडिक्लेअर केली तर माझी जबाबदारी नाही. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. क्लिअरिंग करण्यासाठी मी आहे, बरोबर चिप्स कुरिअर आहे, हा क्लिअरिंग करणार. पण तुमच्या मटेरियल मध्ये मिस डिक्लेरेशन झालंय तर मी जबाबदार नाही आहे त्याचं. पण मग मिस डिक्लेरेशन ठीक आहे, तुम्ही कुरिअरकडे येईपर्यंत झालंय, पण त्यानंतर तुम्ही जर पॅकिंग करताना पण तुमचं हे झालं तर मग त्याच्यामध्ये तेच आहे की बाबा हे माझ्याकडून नाही, अनावधानानं नाही झालं, ते सीसीटीव्ही वरून कळतोच की हे अशा पद्धतीने त्यांनीच पॅक करून गेलं, ते माझ्याकडून पण मिस झालंय. कारण ते एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ही कप आहे, पाणी आहे याच्यात, हा ठीक आहे, हा कप आहे, ह्याच्यात पाणी नाही आहे, तर हे काय करणार, बबल पॅक करून टाकणार. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये हा खडा आहे, छान एक XYZ फंक्च्युअली सांगितलं की हा स्टुडंटला तुम्ही हे अंगठी घाला, त्याची ग्रहदोष पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर काय करणार, ऍज अ पॅरेंट काय करणार, त्याच्यात कस्टमर पहिला कुरिअर कंपनीला कॉल करणार, बरोबर, की मला असं पाठवायचंय, तो म्हणणार नाही जाणार, जाणारच नाहीये. बरोबर, गोल्ड सिल्वर काहीच जाणार नाही, प्रिशियस मटेरियल जाणारच नाही. बरोबर, हा, तुमचा खडा जाईल, खडा जातो, खडा जाईल, तो सेमी प्रिशियस आहे, प्रिशियस नाही, तो सेमी प्रिशियस आहे, पण त्याची पण डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. पण खर्च जास्त आहे त्याच्यासाठी. तर कस्टमर काय करणार की मला आता लगेच पाठवायचं त्याला, तुम्ही नाही म्हटलंय, मी नाही म्हटलंय, पण त्याला द्यायचंच आहे, द्यायचंय, आणि ह्याला पॅक करून टाकणार. आणि तो हा जार असा येत नाहीये, तो थर्मोकॉलचा बॉक्स मध्ये असतो आणि वरती अजून एक बॉक्स असतो. बरोबर, तर तुम्ही असंच दिला, बरोबर, तो व्हायब्रेट होणार नाही, त्यामुळे कळणार पण नाहीये आतमध्ये येते, पण तो स्कॅन मध्ये दिसतो. हा, मग इथं तुमची चूक नाहीये, म्हणजे कुरिअरवाल्यांची नाहीये. मग हे तुम्ही सीसीटीव्ही मधून प्रूव्ह करणार की हे माझी चूक नाहीये. नाही, हे कसं, आम्ही आता जेव्हा कस्टमरनी असं झालंय, असं कसं इन्सिडेंट झालेली आहे, तर आम्ही रिपॅक कस्टमरला जसा गिफ्ट पॅक आला कस्टमर समोरच ओपन करतो, सर हा गिफ्ट पॅकिंग केलाय, तुम्ही ओपन करा, नंतर मी चेक करतो. मग आता हे असं जेव्हा झालं असेल, तुम्ही जे म्हटलं ही इन्सिडेंट झाला, तर त्यावेळी मग कस्टमर इज द रिस्पॉन्सिबल पर्सन. येस, ओनली अँड ओनली द कस्टमर इज रिस्पॉन्सिबल. मग कस्टमरला कॉन्टॅक्ट त्यावेळी पण करणार नाहीच, नाही आम्हालाच, की तुम्ही डायरेक्ट रिजेक्टेड, बँड आयटम रिजेक्टेड, मिस डिक्लेरेशन इज फक्त एवढंच होतं त्याच्यात, म्हणजे तुम्ही काइंड ऑफ स्मगलिंग किंवा काहीतरी करताय, हे इंटेन्शन तुमचं आहे, म्हणून तुम्हाला इन्क्वायरी वगैरे बसत नाही. इन्क्वायरी आमच्यावर बसतो, पण तुम्ही प्रूव्ह केलं की हे माझं रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, तर कस्टमर, पण कस्टमरला मग तुम्ही त्याच्या मागे आम्हाला पण धंद्यावर लागतो.
आम्ही पण लाईन मध्ये आहे, आम्ही लाईन मध्ये राहणारच आहे. हा, त्याच्यासाठी स्पेशली बसवलेलं आहे. पण त्याला बोलवलं जातं की हे वकील कसं- बसवलेलं आहे त्याच्यासाठी. हा, चिप्स कुरिअरनी एक वकील बसवलेला आहे त्याच्यासाठी. हा, तो हे सर्व टेक केअर करायला. टेक केअर करायला. हा. पण तिथं मग शिकणार आहे कस्टमरला पण, हा, कस्टमरला पण शिकणार आहे, आम्ही पण शिकतो. तुम्ही पण शिकणार आहे. पण आम्ही हँडचा प्रकार होईल की आम्ही पूर्ण डिटेल्स असा प्रोव्हाइड केलेला आहे बरोबर बरोबर. की आमची चुकी नव्हती ह्याच्यामध्ये. हा. कुठेही डिक्लेरेशन दिलं नाहीये कस्टमरनी. हा, तुम्ही म्हणजे हाईट ऑफ कस्टमर कसा आहे, एक क्लिअर इन्सिजन सांगतो हा. तुम्हाला. कोट आहे तुमचं, हा, कोट आहे. हा. आता तुम्ही कोटमध्ये काय चेक करणार, नाही चेक करणार. काय चेक करणार? खिशा खिसा किंवा आत कॉलर, बरोबर इकडे एक पिन असतं ती चेक बरोबर करणार. बरोबर. जे काही खिसे आहेत तेच. बरोबर. कस्टमरनी कोट फाडून त्याच्यामध्ये स्ट्रिप्स मेडिसिनचे चिटकवलंय, म्हणजे शिवलेलं आहे, हो, नंतर परत शिवलाय कोट. कळणारच नाहीये कोणाची चुकी आहे? कस्टमरची. पण कस्टमर इंटेन्शनली केलंय, इंटेन्शनली. एवढं सगळं करतोय म्हणजे. म्हणजे कस्टमर शिवतोय त्याच्यामध्ये, बरोबर. तर ते कस्टमवाल्याला पण माहित आहे. हा, ते कस्टमवाल्याला पण माहित आहे की ही कुरिअर चुकी नाहीये, ही कस्टमरची चुकी आहे. बरोबर. पण हा, ऍज अ प्रोसेस हीच आहे की हाच प्रोसेस फॉलो करायचा आहे. हा, त्यांना पॅकिंग करताना सीसीटीव्हीची फुटेज पाहिजे, बिल ऑफ एंट्री पाहिजे, सर्व ते हे पाहिजेच. मग आता फॉर एक्झाम्पल, हा ठीक आहे, हे म्हणजे काइंड ऑफ स्मगलिंग किंवा बँड आयटम बँड आयटम, किंवा स्मगलिंग नाही, ही बँड आयटम Yes. आहे. आणि ते सगळं म्हणजे इंटेन्शनली त्या कस्टमरनं केलंय वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. ही एक केस झाली. आणि दुसरी अशी असेल की अनइंटेन्शनली, फॉर एक्झाम्पल, की एका याच्यामध्ये असं कधी झालंय का की बाबा सीड्स वगैरे पाठवलेत आणि राईस. राईस हा बँड आयटम आहे. ओके. आणि तुम्ही राईस पाठवू शकत नाहीये. राईस पॅक्ड असेल तर? पॅक्ड असेल, नॉन पॅक्ड असेल, बँड इज बँड. ओके. बँड काय झालंय, तुम्हाला आजच्या 2015 मध्ये हा. माहित पडलं असेल, त्यांनी आपल्या नेबर कंट्रीनी, हा हा. चायनानी सिंथेटिक राईस बनवलेला आहे. हो 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 हो. है ना, तो नॉर्मल कुक होतो, सर्वच होतो, त्यापासून हा राईस बँड झाला. ओके. राईस कुरिअर मध्ये जाणारच नाही. मग तिखट वगैरे पावडर फॉर्म मध्ये सर्व म्हणजे पॅक्ड आयटम्स जाऊ शकतात ना? नाही, ब्रँडेड असो नॉन ब्रँडेड असो, हा. जरुरी नाहीये. ओके. घरगुती मसाले पण जाईल तुमचं, हा. तुम्ही घरी केलेला मसाले पण जाईल तुमचं, हल्दीरामचा तो पण जाईल तुमचं, पण असे ग्रेन्स जाणार नाहीत. ग्रेन जाणार नाही. ओके. पावडर फॉर्म मध्ये सर्व मसाले जाईल, सर्व फ्लोर जाईल तुमचं. ओके. हा, पण इकडे युएसचा थोडा रोल चेंज होऊन जातो. युएसच्या कंट्रीमध्ये हा. तिकडे त्यांना फ्लोर नाही जात. फ्लोर कुठला? व्हीट फ्लोर नाही जाणार. नाही जाणार. हा, व्हीट फ्लोर पण तुमचा फ्लोर मध्ये पण व्हरायटी आहे. तुमचा मैदा असतो एक, बरोबर. एक पीठ असतो, पीठ असो गव्हाचं. आणि गव्हाचं पीठ असतो, तो पण गव्हाचाच आहे. बरोबर. मैदा पण गव्हाचाच. गव्हाचंच आहे. खरंय. पीठ नाही जात, पण मैदा जातो. जातो. बर. हा क्रायटेरिया आहे. का आहे काय माहित नाही. नाही, व्हाईट व्हाईट पावडर. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता गव्हाचं पीठ हे पण व्हाईटच आहे ना ते पण? नाही, व्हाईट नाहीये. थोडासा त्याचा मिल्की व्हाईट, तुम्ही डर्टी व्हाईट म्हणजे बरोबर. हा. थोडा तो क्रीमी कलर मध्ये जातो तो. हा तुमचा तो तुम्ही अगदी व्हाईट असतो. हा, मैदा म्हणजे. येस. पण ह्याच्यामुळे का बॅन आहे म्हणजे हे क्रीमी व्हाईट ऍक्सेप्ट नाही आहे? पावडर व्हाईट पावडर म्हणून. ओके. तुमची व्हाईट रांगोली नाही जात. कलरफुल रांगोली जातो तुमची. हो. ओके. कलर रांगोली आहे ती जाईल. व्हाईट रांगोलीसाठी बँड आहे. हो. व्हाईट पावडर नाही तर तुमचा स्पाइस, हा. तुमची अख्खी मिरची नाही जाणार. हा. मग पावडर फॉर्म मध्ये मिरची जाईल. चिली फ्लेक्स जाईल. तो पावडर नाहीये, बरोबर. पण कुटलेला सारखा, बरोबर. पण तो जातो. पण नॉर्मल मिरची नाही जात. मग असं कधी झालंय का की बाबा अख्खी मिरची दिली आहे आणि ती रिटर्न आली आहे आणि ते परत म्हणजे वाळलेली, आणि ते परत कस्टमरला द्यायचा खर्च जास्त आहे? हा, ऍक्च्युली अरे इकडून आम्ही कुरिअरला करतो, तिकडे जेव्हा तो बँड आयटम मध्ये निघून जातो ते ठेवत नाहीये. बरोबर. तो तुमच्याकडे येणार परत येत नको. ते कुरिअर चार्जेस आम्हाला बेअर करावा लागतो. हा. आम्ही कस्टमरला कॉल करतो, कस्टमर हा तुमचा मटेरियल
येऊन घेऊन जावा, असं मटेरियल काढलं गेले. ते येणार नाही येणार ते त्यांचं वय. हा. आले तर ठीक आहे, नाही आले तर तो तसंच डंप होऊन जाईल. आता डंप होऊन झाले, पण किती दिवस तुम्ही ठेवता? असं काही 3 महिने 3 महिने ते पण क्रायटेरिया आहे? क्रायटेरिया आहे. फ्रॉम द डेट ऑफ एंट्री टू 3 months. आता चांदीच्या वगैरे वस्तू आल्या असतील तर लगेच नाही, याचं फाईन भरा, हा. कस्टमरनी फाईन भरा, नाहीतर अंडरटेकिंग लेटर द्या आणि आमचं नाव त्याचं काढा आणि तुम्ही आणि कस्टम मध्ये तुम्ही बघून घ्या. हा. तुम्ही वकील लावून तुम्ही कस्टम मध्ये बघून घ्या किंवा आमचं नाव काढा तिकडून. हा माझ्याकडून चुकी झाली आहे आणि ह्याची जे पण फाईन बसेल मी देतो. तुम्ही आम्हाला अंडरटेकिंग लेटर द्या, आम्ही तुम्हाला देतो रेट. तुमची वस्तू तुम्ही घेऊन जा, मला काही नाही येत. माझा जास्त काय होईल, 10,000, 15,000, 20,000 बरोबर. वन टाइम आहे. बरोबर. पण नाव खराब किती होईल? बरोबर. हा बिझनेस मध्ये आहे ना, नाव खूप इम्पॉर्टन्स आहे. हो खरंच. ट्रस्ट इम्पॉर्टन्स आहे. बरोबर. जेव्हा कोणाचा ट्रस्ट बिल्ड झाला ना, आणि ट्रस्ट बिल्ड करायला खूप टाइम लागतो. बरोबर. ब्रेक व्हायला एवढंच. एक दिवसचा उशीर ना, ट्रस्ट बिल्ड तुटला जातो. बरोबर. असे खूप मोठे म्हणजे कस्टमर्स आहेत माझ्याकडे. डॉक्टर्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, मोठे. त्यांना काही नाही, फक्त ते फोन करतात, माझा माणूस येतोय, तेवढंच. बरोबर. काही घेतात, काही आणतायत, काही नाही. फक्त त्यांना हेच पाहिजे की टाइमली पोचायला पाहिजे. बरोबर. तुम्ही काही रेट द्या, बरोबर. त्यांना काही कधी नाही. तुम्ही कसानी पाठवता ते पण विचारत नाही कधी. बरोबर. तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीने पाठवा की स्वतःनी पाठवा, वेळेत जायला पाहिजे. त्यांना फक्त वेळेत जायला पाहिजे. बरोबर. मग आता ही सर्व्हिस कशी आहे तुमची, किंवा की घरपोच सर्व तुम्ही? डोर डिलिव्हरी. येस सर, डोर डिलिव्हरी. येस. मग डोर डिलिव्हरीसाठी काय क्रायटेरिया आहे? सेम नथिंग. नाही, मग किती किलो ऍटलीस्ट सामान पाहिजे? डोर टू डोर सर्व्हिस म्हणता तुम्ही. डोर टू डोर सर्व्हिस तो डिपेंड आपण माझा ऑफिस कुठे आहे आणि ऑफिसचा तुमचा पिकअप ऍड्रेस किती आहे त्याच्यावरती जिथे किलोमीटर वाढणार. तुमचा 10 किलोमीटर आहे, इकडून 10 किलोमीटर आहे, तर तिच्या 1.5 पट वेट तुमचा व्हायला पाहिजे पिकअपसाठी. ओके. हा माझा क्रायटेरिया आहे. लोकांचा दुसरा काय कॅल्क्युलेशन असेल, हा माझा कॅल्क्युलेशन आहे. ओके. म्हणजे तुमचा माझं ऑफिस पास्तापेठ, तुमचा ऑफिस इकडे म्हणजे इकडे, तर हा 10 किलोमीटरचा रेडियस आहे. तर मला 15 किलो भेटलं ना, तर तुमचा घरी पिकअप होऊन जाईल काइंड ऑफ. ओके. आणि मग त्याच्यामध्ये पण असं आहे आता की तुमचा 5 किलो पण असू दे, सिनियर सिटीजन आहेत, ते बिल्डिंगचा खालती उतरत नाहीये, तर कुरिअर कुठे द्यायला येईल माझ्याकडे, है ना. खूप आहेत कस्टमर माझ्याकडे. इनफॅक्ट विदिन नॉट पुणा, ऑल महाराष्ट्रावरून नाशिक, नागपूर, गडचिरोली, एवढा लांब आहेत. भले इकडे 2 दिवस येत लागतो, पण ते लोक चिप्स कुरिअर मध्येच पाठवणार. त्यांना ट्रस्ट आहे की नाही, इकडे गेला ना डिलिव्हरी होऊन जाईल. बरोबर. ह्यांनी म्हटलंय ना होईल. ह्यांनी जे डॉक्युमेंट मागितलंय ते दिला ना आपण, तो काही पण पाठवणार. फक्त डॉक्युमेंटेशन द्या मला. द्या. बरोबर. तुम्ही डॉक्युमेंटेशन दिलं, आम्ही क्लिअर करायचं रेडी आहे. बरोबर. डॉक्युमेंटेशन प्लस क्लिअरिंग जे पण चार्जेस असेल ते करायचं आहे. आता थोडक्यात कसं, आता तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्यासारखेच बरेच जण आहेत अजूनही मार्केटमध्ये. ऑब्व्हियसली तुम्ही तुमचं ऍडव्हर्टाईज करणार नाही असं नाही आहे, तुमच्याकडेच यावेत बरेचसे ते पण आहेत. पण जनरली आता या पॉडकास्ट मधून बऱ्याचदा कळतंय चिप्स कुरिअर किंवा नाव आहेच, पण जस्ट यावरून बऱ्याच जणांना असं आलं की बाबा एवढे नंबर्स आले, तर त्यांनी ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर कुठल्या प्रलोभनाला भुलू नये. ओके. तुम्ही म्हणजे सेफ्टी चेक्स म्हणतात. म्हणजे कसं आहे की कुठला चांगला आहे हा कसा ओळखावा, आणि काहीतरी कुरिअर सर्व्हिसेस पण येतात ना की बाबा 2-4 जणांचे फोन येतात. मग एक जण म्हणतो की मी 500, काही जण म्हणतात की 5 किलो मिनिमम पाहिजे, नाहीतर मग 2800 रुपये पडतील. बरोबर. 5 किलो ते 6 किलो असेल तर पर किलो आपण एवढा रेट लावू. मग ते जे आहे ते काहीतरी चेंज होतं की बाबा 5 किलोच्या आत वेट असेल तर कोणीतरी 2200 रुपये सांगतं, कोणीतरी 2800 रुपये सांगतं, किंवा कोणीतरी 3200 रुपये सांगतं. आणि त्यानंतर पुढचा जो असतो की बाबा 6 किलो जर झालं तुमचं, तर पर किलो काहीतरी 500 कोणतरी सांगतं, काही जण 400 सांगतं. तर हे जे आहे याच्यावरून लोक हे होऊ शकतात, भुलू शकतात की अरे
जे स्वस्त आहे ते आपण हे करू करू कारण ते किलो मागं म्हणजे तो रेट खूप होतो ना मागव. तर त्यात जीएसटी आला हे आला म्हणून लोक ऑलरेडी मी एवढी वस्तू घेतलेली आहे भरपूर महागाची आहे त्याच्यात परत कुरिअर चार्जेस जिथं स्वस्त पडतंय तिथं मेंटॅलिटी आहे मेंटॅलिटी ह्युमन मेंटॅलिटी. बरोबर. पण तर ह्याच्यामध्ये कसं लोकांनी ट्रॅक करावं की ठीक आहे बाबा तू कमी देतोयस ना पण मग लोकांना हा कमी देतोय म्हणजे तो ऑथेंटिक नाहीये असं नाहीये हसू शकतो. येस बरोबर. तर मग हे कसं जज करायचं लोकांनी. जज करायच्या पेक्षा त्याला थोडी एक्झामिन करा. ओके. एक्झामिन करा त्याला की सेफ्टी चेक्स आहेत. हा कधीपासून कुरिअर करतोय. तुम्ही XYZ कुरिअर कंपनी घेतली तुम्ही शॉर्टलिस्ट करा त्याच्यामधलं कुणाला पाठवायचं तुम्हाला कुठलाही कुरिअर करा त्याच्यामध्ये चिप्स मध्ये येईल ते पण शॉर्टलिस्ट करा कुरिअरचं जे पण आहे हे कधीपासून कुरिअर करताय ह्यांची डोमेन एक्सपर्टीज काय आहे. फक्त डोमेस्टिक करतात फक्त इंटरनॅशनल करतात की इंटरनॅशनल डोमेस्टिक करतात. डोमेस्टिक वाल्याकडे इंटरनॅशनल मी सांगू तर देऊच नका. डोमेस्टिक कुरिअर जे करतात बरोबर ते त्यांना सीझनल करतात है ना. सीझनल ना तर त्यांचे रेग्युलर जे कस्टमर आहेत ना ते त्यांचाच करतात. बरोबर. पण आज गेला 3 महिन्यानंतर तो पार्सल देणार आहे. बरोबर. तोच कस्टमर त्याला 3 महिन्यानंतर पार्सल देणार. बरोबर. त्या 3 महिन्यामध्ये काय काय क्रायटेरिया चेंज झाले त्यांना माहित नसणार. बरोबर. त्यांना माहित नसणार. ठराविक कस्टमर ठराविक पार्सल संपलं त्याच्यावर पलीकडचं असेल काय माहित नाही त्यामुळे ते कॅन्सल ते चेक करा. ते चेक करा. दुसरा डोमेस्टिक फक्त जे सीझनल करतात आणि जे नॉर्मल करतात एक ट्रॅकिंग नंबर त्यांच्याकडून मागून घ्या. तुम्ही ह्या कुरिअर मध्ये करतात ना काम तर तुमचा करंट एक ट्रॅकिंग नंबर द्या ह्या डेस्टिनेशनसाठी. तुम्ही कुठल्या डेस्टिनेशनला पाठवताय ना त्या डेस्टिनेशनचा एक करंट ट्रॅकिंग नंबर मागून घ्या. करंट मागचा नका मागू. बरोबर. मागचा नका मागू. मागचा तर 3 महिन्याचा असेल 2 महिन्याचा असेल. बरोबर. करंट घ्या. इन ट्रान्झिट असलेलं बेस्ट. इन ट्रान्झिटला घ्या. तुम्हाला लगेच त्यांच्या साईटवर जाऊन ट्रॅकिंग होऊन जाईल. प्लस त्यांची स्वतःची साईट आहे की ते दुसऱ्यांची साईट देतात तुम्हाला ट्रॅकिंग करायसाठी ते कळेल. बरोबर. ते स्वतःचा ट्रॅकिंग नंबर देत आहे. ट्रॅकिंग नंबर कुठलाही असू दे रेफरन्स नंबर असू दे ट्रॅकिंग नंबर असू दे या वेबिल नंबर असू दे त्यांची साईट मध्ये ट्रॅकिंग व्हायला पाहिजे. ओके. ट्रॅकिंग इम्पॉर्टंट. आणि त्या ट्रॅकिंग मध्ये तुम्हाला हिस्ट्री बनून जाईल की काय कुठे हा लास्ट पार्सल कधी दिलेला आहे कधीपासून कधी आतापर्यंत कुठे डिलिव्हर झालाय काय करंट स्टेटस काय आहे. ओके. क्लिअर चेक आहे तो. मग आता जनरली आता या पॉडकास्टवरून आपण सांगूया की पुण्यामधून जर US ला जायचं असेल पार्सल तर किती दिवसामध्ये जनरली जायला पाहिजे आयडियली कंडिशन मध्ये. तुम्ही US सांगितलंय तर त्याच्यामध्ये आता 3 नवीन सर्व्हिस चालू झाली आहे. बरं. आता USचा तुम्हाला माहित असेल तिकडे आता टेरिफचा इश्यू चालू झाला. एक अगोदर जे नॉर्मल चालू होतं नॉर्मल प्रीमियम सर्व्हिस त्याला म्हणतात. प्रीमियम सर्व्हिस प्रीमियम ड्युटी पेड सर्व्हिस आणि एक एक्सप्रेस कुरिअर. ओके. एक्सप्रेस कुरिअर. प्रीमियमची सर्व्हिस सेम 5 to 8 वर्किंग डेज डिपेंड अपॉन युअर स्टेट्स. US मोठा स्टेट बरोबर. त्याला तिकडे 3 टाइम झोन्स आहेत. बरोबर. आणि तो 8 झोन मध्ये डिवाइड झालाय. बरोबर. 8 झोन मध्ये डिवाइड झालाय. तो तुमचा कुठे क्लिअर होतोय. हा प्रीमियम सर्व्हिस जो आहे ना एकच ठिकाणी क्लिअर होणार जे आपला ऑफिस आहे न्यूयॉर्क मध्ये तो तिकडेच क्लिअर होणार आणि तिकडून तो तिकडे ट्रान्झिट होईल. म्हणजे तुमचा न्यूयॉर्क वरून कॅलिफोर्नियाला जायला किंवा टेक्सासला जायला तिकडेच 4 दिवस जाणार आहे. बरोबर. तिकडे 4 दिवस जाणार ट्रान्झिट मध्ये. बरोबर. कॅलिफोर्निया टू न्यूयॉर्क टू कॅलिफोर्निया. बरोबर. तो तिकडे 4 दिवस जाणार. बरोबर. आणि आता ते ड्युटी पेड सर्व्हिस. आता काय झालंय तिकडे जे पार्सल जात आहे तर तिकडे ड्युटी लागतोय तुम्हाला माहित असेल ते. तर तुम्ही इकडेच भरून तिकडे ना हॅरेस करता. जे स्टुडंट असेल तुमचे नातेवाईक असेल त्यांना हॅरेसमेंट नको त्यामुळे इथंच ड्युटी पे करा आणि तिकडे डायरेक्टली डोर डिलिव्हरी जसा युजली होत होता. बरोबर. तसंच. आणि एक्सप्रेस सर्व्हिस तो तुम्हाला टाइम बाउंड कमी देतो. तो 4-5व्या दिवशी डिलिव्हरी होऊन जातो. डिपेंड अपॉन कस्टम क्लिअरिंग. तो कधी कस्टम मध्ये जे पण 1-2 दिवस जे जातात ना ते 1-2 दिवस पण त्यांची क्लिअरिंग फास्ट का होते त्यांची प्रत्येक ठिकाणी क्लिअरिंग टेस्ट असते. टेस्ट नसते. काय करतात
न्यूयॉर्क मध्ये अगर नियर बाय झोन असेल 1 to 4 झोन न्यूयॉर्क मध्ये क्लिअर होणार. 3 to 4 to 6 ला एक झोन आहे क्लिअर करण्यासाठी. आणि तिकडे कॅलिफोर्नियाला तिकडे दुसरा घे. चेकिंग विंडोज कमी होतात. चेकिंग विंडोज नाही म्हणतात, झोन मधला म्हणजे डायरेक्ट फ्लाय इंडियावरून फ्लाय होणार, तो न्यूयॉर्क मध्ये करणार. तो 1 to 4 झोन असेल तो तिकडे पडेल. नाही तो एक्सप्रेस मध्ये, मी तुम्हाला एक्सप्रेस सांगतोय आपण. बरोबर. आणि इंडियावरून फ्लाय झाला तो तुम्हाला 6 म्हणजे तुमचा झाला की नॉट टेक्सास इज 7-8 झोन. टेक्सास कॅलिफोर्निया हा 7-8 झोन, तो तिकडे टेक्सासला जाईल. आणि हा मधला जो त्याला टेनिसी मध्ये क्लिअर होतो. ओके. युएस मध्ये तीन ठिकाणी क्लिअर होतो. ओके. इंटरनॅशनल साठी, एक्सप्रेस साठी. नॉर्मल पण आपण क्लिअर करू शकतो, पण परत ते ऑफिस उघडा. बरोबर. मॅन पॉवर. बरोबर. परत ते मेंटेन करण्यासाठी. पण एक्सप्रेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन 4 दिवसामध्ये डिलिव्हर होते. पुण्याहून किंवा इंडियामधून तिकडे. त्याची रेट्स पण डिफरन्स आहेत. बरोबर. ऑब्व्हियसली जास्त असणार. आणि मग थोडक्यात आता असं कन्सिडर करूया की नॉर्मल आपल्याला पहिलं कुठलं सांगितलं तुम्ही? प्रीमियम मध्ये. तर प्रीमियम मध्ये जर एखाद्यानं केलं तर तिकडे 4 दिवस जाणार आहेत त्या झोन मध्ये. ते कुठलं सांगितलं तुम्ही? नाही, 4 दिवस तो कॅलिफोर्नियाचा. आपण एक नॉर्मल घेऊ, न्यूयॉर्क, न्यू जर्सी किंवा तिकडचा झोनचा. तर तो तिकडे आपण कस्टमरला सांगताना 5 to 8 वर्किंग डेज. 5 to 8 वर्किंग म्हणजे थोडक्यात कसं की 10 वर्किंग डेज मध्ये तो ऍटलीस्ट जायला पाहिजे. हे वर्किंग डेज 10 to 12 वर्किंग डेज फॉर द टेक्सास अँड कॅलिफोर्निया. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की एखाद्यानं एक रफ कॅल्क्युलेशन जर बघायचं झालं तर प्रीमियम सर्व्हिस एखाद्यानं गेली असेल तर एक 15 दिवसाच्या आत वर्किंग डेज मध्ये तो पोहोचायला पाहिजे. नॉट 15 दिवस, तो खूप झाला. ओके. खूप झालं 15 दिवस. म्हणजे 12 दिवस. 10 to 12 वर्किंग डेज म्हणजे प्रीमियम सर्व्हिस. मी का बघतोय कारण हे जे आपण ट्रॅक करतोय ना आणि आपण ट्रान्झिट मधलं बघतोय. तर थोडक्यात 15 दिवस जर एखाद्याचं ट्रान्झिशन दिसत असेल तर कुठेतरी प्रॉब्लेम झालाय. पण 12 दिवस दिसतोय. एक रफली जर आपण हे करायचं म्हटलं तर 15 दिवस. पण 15 दिवस का लागलेत? त्याला ते रिझन पण असतं. नाही, रिझन नसेल ते ट्रॅकिंग स्टेटस मध्ये दिसतं. कस्टम्स मध्ये होल्ड आहे तर तुम्ही कुठलाही कुरिअर कंपनी नाही क्लिअर करू शकणार. तेवढी डॉक्युमेंटेशन. बरोबर. तेवढी डॉक्युमेंटेशन जे कस्टमनी मागितलंय ते लगेच प्रोव्हाइड करायचं. बरोबर. तुम्ही आज मागितलंय कस्टमनी, तुम्ही 4 दिवस नंतर देताय तर 5-6 दिवस क्लिअर होणार आहे. बरोबर. असे काही अॅक्युरेट असू. बरोबर. आपल्याला ट्रान्झिट देताना, एक्झाम्पल देताना असं कुठेतरी अडकलेलं देणारच नाही ना. खरं करंट बघा ना. करंट घ्या. कुठलंही सीझनल करत असेल ना तर त्याच्याकडे हार्डली त्याला 4 ते 5च भेटेल शिपमेंट. आणि जो रेग्युलर करायचं असेल ना त्यांना दिवसाचा 50 तुम्हाला देऊ शकणार. बरोबर. दिवसाचा 10-12 तर नक्कीच देणार तो. की हे घ्या 10-12 नंबर त्या डेस्टिनेशन साठीच. स्पेसिफिकली त्या डेस्टिनेशन 10-12 म्हणतोय. मग त्याच्यावरून ट्रॅक करता येते की अरे तुम्ही 10-12 नंबर घ्या, हे घ्या. जेव्हा एवढा कॉन्फिडन्स म्हणून तू देतोय ना. ओके. म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स आहे तेवढा. एक्सपिरियन्स नाही म्हणजे तो 10-12 नंबर देतोय तो तुम्ही ट्रॅक करा. बरोबर. आणि कस्टमर सॅटिस्फाईड. बरोबर. कस्टमर सॅटिस्फाय झाला ना तर लगेच येणारच. आणि कस्टमरचा सॅटिस्फाय कसा असतो, एकाचा कुरिअर गेलाय ना, माउथ रेफरन्स. तुमचा कुरिअर गेलाय, तुम्ही दुसऱ्यांना सांगितलं ना, त्याचा कुरिअर गेला तर माझा पण जाईल. बरोबर. हे माउथ रेफरन्स आहे. बरोबर. तो स्ट्रॉंग असतो. राईट. तो कधीच स्ट्रॉंग म्हणजे तो पडत नाही कधी. कारण तेच आहे ना, कारण एखाद्याला ऍक्च्युली सेफ्टी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. आणि मेन म्हणजे माझा कस्टमर आहे ना, मी सेफ्टी सिक्युरिटी लास्टला ठेवतो. कस्टमरची पॅरेंटिंग. बरोबर. हे तुम्ही मटेरियल पाठवताय ना, कपडे असो, खाण्याचे पदार्थ असो. आता दिवाळीमध्ये एवढा झालाय ना गोंधळ, म्हणजे कस्टमरला सांगताना मी सांगितलेलं आहे की आय थिंक सो तुम्ही फॉलो करत नाही की मी इंस्टाग्राम मध्ये, माझा पॉडकास्ट मध्ये, म्हणजे युट्यूब मध्ये, फेसबुक मध्ये. नाही, फेसबुक युट्यूब नाही वापरत मी. इंस्टाग्राम आणि माझा व्हॉट्सअप. ओके. व्हॉट्सअप बिझनेस त्याचा पब्लिश करतो मी. अनाउन्समेंट करतो की हा पार्सल आता ह्या डेस्टिनेशन साठी एवढा दिवस लागतोय. ओके. तर ह्या प्लॅनिंग आता करा. बरोबर.
आताच प्लॅनिंग करा. म्हणजे दिवाळीमध्ये खरंच हे म्हणजे सीझन्स मध्ये हे गरजेचं आहे गरजेचं असतो की ऍटलिस्ट ऍक्च्युली वेळेमध्ये पार्सल जाण्यासाठी म्हणून. तुम्हाला कमी खर्चात पाठवायचं आहे तर मला फॉलो करा. हा बरोबर. आणि या वेळेत मला म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला ते वेळेत 2 दिवस अगोदर पोहोचला तो बरं आहे. बरोबर. 1 दिवस नंतर भेटला ना तो दिवाळीचा संपला. कस्टमरला तोच होतो. बरोबर. आणि कस्टमर देताना तोच म्हणतो की आम्हाला दिवाळी भेटू दे. बरोबर. तर कस्टमर थोडा माझा ऐकावा. बरोबर. माझा ऐकावा. त्यांचा कमी खर्चात मी पाठवतो तुम्ही माझा बघा. बरोबर. बरोबर. दिवाळीचा पिरियड तुम्ही म्हणताय ना, आम्ही नवरात्रीचा दुसरा तुम्ही सप्तमी अष्टमी म्हणतात ना, 7th 8th डे बरोबर फ्रॉम द नवरात्री. बरोबर. जेव्हा घट बसते आम्ही दिवाळीचं चालू झालेलं आमचं हो. फ्रॉम द नवरात्री ओनली. ज्यांना कमी पैशात मध्ये पाठवायचंय प्रीमियम सर्व्हिस. प्रीमियम सर्व्हिस. राईट. त्याचा 12 दिवस 10 दिवस नंतर दिवाळी चालू हो बरोबर. दिवाळी चालू होऊन जाते. बरोबर. बरोबर. तर त्या दिवशी पिरियड पकडला की सप्तमी किंवा अष्टमीला तुम्ही हे करता की बाबा तुम्ही आता मला फराळ द्या तुमचं म्हणजे मग व्यवस्थित कमी रेटमध्ये तुम्हाला तिकडे पोहोचतो होईल. येस. ओके. नंतर लास्ट मुवमेंट मध्ये तुम्ही येणार माझ्याकडे तर माझ्याकडे प्रॉब्लेम आहे. एक्सप्रेस सर्व्हिसच शिल्लक राहणार. ही सर्व्हिस ही एक्सप्रेस सर्व्हिस आहे. तुम्हाला हीच फरक आहे किंवा तुम्हाला एक्सपेक्टेबल आहे की दिवाळी नंतर भेटला तरी पण चालेल मला. मग ठीक आहे. ओके. पण मग आता फराळ सगळं चालतं. येस. काही फराळमध्ये फक्त तुमचं अनारसे जात नाही. अनारसे चालत नाही. पॉपी सीड्स वाले. ओके. खसखस ते जात चालत नाही. बाकी सगळं Yes. चालतं. चकली चालते. एव्हरीथिंग. सारण असलेलं लड्डू एव्हरीथिंग. करंजी वगैरे सगळं चालतं. सर्व ड्राय स्नॅक्स स्वीट सर्व जाईल तुमचं. ओके. ओनली द प्रॉब्लेम इज अनारसे अनारसे विथ पॉपी सीड्स. आणि विदाउट पॉपी सीड असेल तर चालतो. तो चालतो. म्हणजे साधारणतः दसऱ्याच्या सप्तमी अष्टमी नवरात्री मधले तिथून लोकांनी खरं तर दिवाळीचा पिरियड धरायचा असेल तर बरोबर. आणि प्रीमियम सर्व्हिस घ्यायची असेल तर. आता ह्याच्यामध्ये अजून एक विचार येतोय मला की लॅपटॉप वगैरे असं काहीतरी इलेक्ट्रॉनिक गुड्स पाठवायचे असतील. लॅपटॉप असेल किंवा नॉर्मल लाईट्स असतील. टी लाईट असते आता दिवाळीमध्ये. टी लाईट हे जातच नाही. हे जातच नाही का? जातच नाही. काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जातो, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जात नाही. जो बॅटरी ऑपरेटेड रिमुव्हेबल बॅटरी असेल ते जाईल. ओके. म्हणजे तुमचा टी लाईट त्याच्यामध्ये बॅटरी असते. ती बॅटरी काढली गेली ती जाईल. पण त्याची पण क्लिअरिंग लागेल. पण मग बॅटरी परत पाठवते का तिकडं? बॅटरी तुम्ही परचेस करा. ओके. लिथियम आयन बॅटरी आहे ती. बरोबर. लिथियम आयन बॅटरी तुम्ही कितीही डेड करा त्याची ब्लास्ट होण्याची कॅपॅसिटी आहे. ओके. म्हणून म्हणजे इथून मी लॅपटॉप घेतलाय तिकडे पाठवलाय, मोबाईल घेतलाय तिकडे पाठवलाय असं होत नाही. कंट्री टू कंट्री. ओके. कंट्री टू कंट्री. पहिला अगोदर मी तुम्हाला सांगितला आपला कुरिअर जातो तो कार्गो प्लेन मध्ये जातो. बरोबर. त्याच्यामध्ये एसी किंवा तसा सेफ्टी मेजॉरिटी असतात पण एवढे टेक केअर करायला जात नाहीये ते. त्यामुळे लिथियम आयन बॅटरी जी आहे ना खूप चान्सेस आहे ब्लास्ट होण्याची. मी तेच विचारणार होतो ऍक्च्युली की बाबा आपण सॅक मध्ये घालून जातो आपल्या डोमेस्टिक विमानामध्ये किंवा इंटरनॅशनल तिथं काही प्रॉब्लेम येत नाही. पण इथं कार्गो म्हटल्यामुळं तिथलं टेम्परेचर आणि इथलं ह्या कंडिशन इथले टेम्परेचर ह्याच्यात फरक असतो एसी मध्ये. म्हणून लॅपटॉप वगैरे आपल्या बरोबर कॅरी करायला होतो. ह्याच्यामध्ये लगेज मध्ये ठेवू नका म्हणून सांगतात ते लोक. क्लिअरली सांगतात की लगेज मध्ये ठेवू नका, तुम्ही सेल्फ कॅरी करा. बरोबर. इनफॅक्ट तुमची बॅटरी कुठल्या कंट्रीमध्ये तर पॉवर बँक अलाउड नाहीये. बरोबर. अलाउड नाहीये कारण की हायली चार्ज असते ती. बरोबर. हायली चार्ज आहे ती. त्यामुळे कधी स्फोट होऊ शकतो. तिथं वरती गेल्यानंतर टेम्परेचर आणि ते आणि इतर कोणी बँड आयटम म्हणजे काय ऑइल, घी, लिक्विड, गोल्ड, सिल्वर, करन्सी, मेडिसिन, इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व आयटम बँडच आहे. मेडिसिन कुरिअर थ्रू जाऊ शकत नाही. जातो. मेडिसिन झाला काय पण त्याला प्रिस्क्रिप्शन असेल. येस. काइंड ऑफ अ ड्रग्स. बरोबर. ड्रग मेडिसिन ना ड्रग्ज आहे ना ड्रग्जच आहे. तर त्याची पॅरीमीटर ते जे स्कॅन करतात ना तो डिटेक्ट करतो ड्रगच. हो बरोबर. तो स्कॅनिंग मध्ये डिटेक्ट ड्रगच करतो. पण एक्स्ट्रा क्लिअरिंग पेपरच्या त्याची डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन कोणी मागवलंय त्याची तिकडची पासपोर्ट, विजा, ग्रीन कार्ड असेल त्याची ग्रीन कार्ड कॉपी, सेंडरची आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्या डॉक्टरनी प्रिस्क्राईब केली आहे त्या डॉक्टरची रिटर्न मध्ये त्याची प्रिस्क्रिप्शन, ज्या केमिस्ट करून घेतलंय तुम्ही
त्या कॅमेस्टची बिल, जीएसटी नंबर कंपल्सरी. हम्म. आणि अजून एक पेपर होता एमडीए पेपर. बर. एक पेपर बनवला जातो. Okay. हा कशासाठी चाललाय, किती क्वांटिटी आहे त्याची, काय फॉर्म मध्ये आहे, हा. पावडर फॉर्म Powder मध्ये आहे की form टॅबलेट tablet form फॉर्म, मध्ये. लिक्विड तर जाणारच नाही. हा. तो दोनच, हाच पावडर किंवा टॅबलेट टॅबलेट तसा जाईल. तसंच जाईल. आणि मॅन्युफॅक्चर कुठे झालाय, हा. हा मॅन्युफॅक्चर हे सगळं- बॅच नंबर, हम्म. हे एवढा क्रायटेरिया भरला. जेव्हा हे सर्व आपण भरतो तो हा जेन्युइन आहे. हो. जेन्युनिटी बघतात. जेन्युइनिटी बघतात. हम्म. आणि तुम्ही एखादा कुठल्या स्ट्रीप मध्ये असं खिशामध्ये टाकून दिलाय संपलं तो मग. संपलं. माझं पण संपलं, कस्टमरचं पण संपलं. बरोबर. त्यामुळे तुमचं पण ऍक्च्युली खूप केअरफुली या म्हणजे पॅकिंग खूप अवघड आहे. म्हणजे कुरिअर सर्व्हिसेस हा. चालवणं एवढं सोपं नाही. हा, पण तुम्ही माणसं जसं ठेवलेत हा. जे पॅकिंग करताना, हम्म. तो कुठे कस्टमरची काय टेंडन्सी असते हम्म. पॅकिंग करताना, जेव्हा पॅकिंग करतो ना, तो कस्टमर जेव्हा तिकडेच बघतो की हा कस्टमर कोण आहे. हम्म. इकडे तिकडे बबल होतोय तो हम्म. बोलताना, हम्म. जेव्हा चेक करतोय आपण तो तिकडे हा असंच राहू द्या, हा. करू नका. इथं काय करताय, हे काय करताय. नाही म्हणजे तो इंटरफेअर करू देत नाही हा. आपल्याला. म्हणजे पॅकिंग करून आणलंय त्यांनी, हा. तर हे असं राहू द्या, त्याच्यामध्ये ग्लास आयटम आहे, तसा आहे तसा आहे. असं केलं की ओपन करायचं. तेव्हा आपण क्लिअर होतो की हा काहीतरी आहे याच्यामध्ये. बरोबर. कधी कधी जेन्युइन पण असतो, बरोबर. कधी कधी जेन्युइन असतो, पण काय आहे, प्रत्येक कस्टमर आहे. बरोबर. नाही, पुढे जाऊन त्यांना त्रास होई नको, हा त्रास आता करून घ्या. बरोबर. खरंय. हा त्रास आता करून घ्या तुम्ही, राईट. म्हणजे पुढे क्लिअरिंग इझिली होऊन जाईल. बरोबर. ट्रान्झिट टाइम मध्ये तुमचा, कस्टम्स मध्ये तुमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हम्म. किंवा इकडे कस्टम एखादा चुकून क्लिअर पण होऊन जातो, कधी कधी हम्म. होतो. मॅन्युअल मशीन आहे, बरोबर. तिकडे प्रॉब्लेम होतो. तिकडे प्रॉब्लेम येतो. आणि तिकडे प्रॉब्लेम आला तो स्टुडंट आहे, हो. ते शिकायला गेलाय, तो येणार आहे, त्याला प्रॉब्लेम झाला तर काही प्रॉब्लेम, बरोबर. म्हणजे ते सिव्हिअर कंडिशन मध्ये जाईल ते. यस. त्यामुळं तिकडची म्हणजे आपण येणार तिकडे system नॉन च रिलायबल आहेत, बरोबर. है ना. त्यांचा देशमध्ये गेलोय, पण बरोबर. त्यांची सिस्टम फॉलो करा, बरोबर. तेवढीच. तेवढंच हे आहे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की काही वेळा आपण कपडे वगैरे पाठवतो आपल्याला, तर त्यावेळी म्हणजे रेडीमेड क्लॉथ्स असतात, तर त्यावेळेला जनरली मी बघितलं की न्यू क्लोथ म्हणतात. न्यू क्लोथ्स बद्दल न्यू बोलतो. क्लोथ, ओके. तर टॅग किंवा प्राइस टॅग वगैरे काढून मग तो पाठवायला लागतो. येस. तर त्याचं काय आहे हे गणित? फर्स्ट ऑफ ते का काढायला? कस्टमर नवीन कपडे घेत आहेत, हा. तर ऍज इट इज तर पाठवू नका. ओके. आम्ही तर तसंच करतोय की तुम्ही ऍज इट इज घेतला ना, तर तिकडे आम्ही टॅग काढतो, हा. त्याची घडी काढून टाकतो. ओके. कारण की ही नवीन क्लोथ्स आहे ना, हम्म. जे आता युएसनी चालू केलंय 50% टॅक्स टॅरिफ, 50% टॅरिफचा, हम्म. तो 50% टॅरिफ नाहीये, तो अप टू 50% आहे. हम्म. हम्म. एक्झाम्पल देतो तुमचा कॅनडाचा. हम्म. कॅनडाचा कसा आहे, त्यांचे क्रायटेरिया ठरलेले आहेत. ओके. इटेबल साठी एक्स अमाऊंटची पर्सेंटेज आहे, हम्म. क्लोथ्स असेल डिपेंड अपॉन द क्लोथ्स, हम्म. एक्स अपॉन टू एक्स पर्सेंटेज आहे त्यांची. हम्म. आणि स्टेशनरीज आहेत, हम्म. युटेन्सिल आहेत, त्याच्यावर युटेन्सिल मध्ये पण क्रॉकरीज वेगळे जातो, हम्म. स्टीलचा वेगळा जातो, कॉपरची वेगळी जातो. एवढी डिस्क्रिप्शन द्यावा लागते त्यांच्यामध्ये. ओके. जेव्हा एंट्री करताना, जेव्हा पॅकिंग लिस्ट बनवता, हा. तर स्टीलची युटेन्सिल आहे, एसएसची, कॉपरची आहे, पितळेची भांडी आहे, तशी मेन्शन करावं लागते. मेन्शन केला तर त्यांना लवकर क्लिअरिंग बरोबर. कस्टमला इकडे काही प्रॉब्लेम नाहीये, निघताना काही प्रॉब्लेम नाहीये. हा. जेव्हा तिकडे ड्युटी लावतात, हा. ड्युटी कोण लावतो आता, युएस बरोबर. आणि एक कॅनडाला. बरोबर. आणि गल्फ कंट्री ड्युटीच्या नावावर वॅट घेतो. ओके. वॅट घेतो, ओके. ड्युटी लावत म्हणत नाही ते लोक. वॅट म्हणतात. गल्फ कंट्री वॅट म्हणतात. तर त्यांची काय क्रायटेरिया नाहीये, त्यांचे लमसम अमाऊंट आहे. जसा युएस आता करतोय, हा. लमसम लावतोय काही पण, तो 50% बोलतोय पण 50% लावत नाहीये. तुमचा एक्स अमाऊंटचा तुम्ही आताच ऐकलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल, ते युएस $100 पेक्षा खाली असेल तर तो फ्री ड्युटी जातो, $800 असेल तर ट्रेडमध्ये फ्री जाईल, तो फ्री ट्रेडमध्ये जाईल तो. असं काही नाहीये. तुम्ही नॉर्मल डॉक्युमेंट पण पाठवलं त्याचं, तो पण तेवढं ड्युटी लागणारच आहे. मग त्यामुळे मग हे म्हणजे टॅग काढून घडी फक्त तोडून त्यामुळे काय होतंय, त्याच्यामध्ये काय आहे की कस्टमला क्लिअरिंग करताना इकडे आपण डिक्लेअर करतो काय, युज्ड युज्ड क्लोथ करतो.
मग तिकडे काही प्रॉब्लेम येत नाही. ते जर घडी घातलेलं व्यवस्थित असेल आणि नाही घडी घातलेलं काही असं नाहीये की इस्त्री करून पण देतात कपडे, इस्त्री करून पण देतात की मुलाला तिकडे त्रास होऊ नये. बरोबर. पण ती घडी खराब होणारच आहे. बरोबर. घडी खराब होणार आहे. ड्युटी महत्वाची आहे. ड्युटी महाग पडेल की इस्त्री महाग पडेल ते तुमची करेल. बरोबर. तर तुम्ही बघा. बरोबर. घडी खराब होईल, तुम्ही इस्त्री करू शकता त्याला. बरोबर. पण ड्युटी एक्स्ट्रा खर्च लागेल तुम्हाला. तो एक कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे कस्टमरला गैरसोय नाही. गैरसोय नाही. बरोबर. ते कस्टमरसाठीच आहे. बरोबर. पण आपण हे काहीतरी म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण काहीतरी गडबड करतोय हे पण सांगायचं. बरोबर. आम्ही गडबड करतोय. बरोबर. टू बी व्हेरी फ्रँक, आपण गडबड करतोय. हे नवीन क्लोथ आहे तर नवीन क्लोथ आहे म्हणजे तिकडे ड्युटी भरायची. बरोबर. पण कस्टमरला ड्युटी नाही भरायचं तर ते टॅग काढा, त्याची घडी काढा, ऍज इट इज ठेवा. बरोबर. त्याची जी ओरिजिनल पॅकिंग असते, तुम्ही म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केलंय म्हणजे मिंत्रावरून ऑर्डर केलंय तर मिंत्राच्या पॅकेटमध्येच ठेवतात ते लोक. त्याच्यावर स्टिकर असतात, लेबल असतात. तसं नको. त्याची पॅकिंग असते, फर्स्ट क्रायची पॅकिंग असते, त्याची पॅकिंग नको. प्रॉपर एक वेगळं हेच करा. नाही थोडक्यात ते कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू नाही. कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू. सिल्क टू सिल्क पण हे प्रॉब्लेम चेंज आहे का? क्लोथ टू क्लोथ ड्युटी जी आहे ती ड्युटी चेंज होते. ड्युटी चेंज होते. क्लोथ मध्ये पण ड्युटी चेंज होते. तुमची भांडी पण मेटल मध्ये चेंज होतो. इटेबल्स मध्ये काय घीचा पदार्थ असेल किंवा त्याचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असेल. ड्रायफ्रूट मध्ये काय आहे? ओनली ड्रायफ्रूट नाही आहे. ड्रायफ्रूट म्हणजे तुमचा पिस्ता पण आला, काजू पण आला, तुमचा बदाम पण आला, अंजीर पण आली. आणि कुठल्या कंट्रीमध्ये अंजीर बँड आहे. हो. अंजीर पाठवू शकत नाहीये तुम्ही कारण त्याच्यामध्ये सीड असते. बरोबर. सीड बँड आहे म्हणून. खजूर गल्फ कंट्री सीडलेस पाठवू शकतो. सीडलेस पाठवू शकता. सीडलेस भेटतो तुम्हाला. सीडलेस पाठवतो. आणि कुठल्या कंट्रीमध्ये हा ड्रायफ्रूट मध्ये तुम्हाला डिक्लेरेशन, हा कुरिअरचा पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्ही काय डिक्लेरेशन देताय. तुम्ही सीडलेस पाठवताय, तुम्ही नॉन सीडलेस सीडवाला पाठवताय. डिक्लेरेशन देताना काय दिलंय मी. बरोबर. ते कस्टमवाले पण एवढा चेक करत बसत नाहीयेत ह्यांनी सीडवाला पाठवलाय की कसा पाठवलाय. कस्टमवाले पण चेक करत बसत नाहीये. पण ते आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की आम्ही काय डिक्लेरेशन दिलाय कस्टमसाठी. तर तेच परत तो सीझनल करतोय धंदा की तो तसा करतोय कुठे धंदे. तो नॉमिनल मध्ये असेल, रेग्युलर असेल तर त्याला माहित आहे की कसा डिक्लेरेशन द्यायचंय. ओके. आणि आमच्याकडे पण कुरिअरवाले खूप आहेत. फक्त काय त्यांना बुकिंग करायचं आणि टाकायचं आमच्याकडे. बरोबर. त्याचे पण इटेबल्स असतात पण त्यांना माहित नाहीये की हे मटेरियल जाणार की नाही जाणार. त्यामुळे कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू ना जर हे करायचं असेल, त्यांना ड्युटी जर कमी भरायची असेल, ड्युटी फ्री व्हायचं असेल तर हे थोडंसं एक पळवाट आहे. थोडं विन विन सिच्युएशन. सगळ्या विन विन सिच्युएशन नाहीये. म्हणजे आपण कस्टमरचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की कस्टमर कमीत पैशात जास्त जाईल, त्यांचा हॅपी होईल. आणि ते हे कपडे आणि हे इटेबल्स तिकडे पण भेटतोय. बरोबर. का तिकडे राईस नाही भेटत असेल, तिकडे पण भेटतोय. महाग मिळतो. पीठ भेटत आहे, आशीर्वादचा पीठ भेटतोय तिकडे. आशीर्वादचा पीठ इकडे पण भेटतोय पण तिकडे कॉस्टली भेटतो. म्हणून आपण इकडून कुरिअर का जातोय तसंच. बरोबर. कुरिअर इंडस्ट्री कधी चालू झाली, इथं स्वस्त मिळते आणि जेव्हा स्टुडंट्स तिकडे जायला लागले, परदेशाला. कुरिअरचा महत्व इंडियन पोस्ट आहे. जो इंडियन पोस्टनी त्यांची जबाबदारी पाळली असती ना, त्यांची जबाबदारी पाळली असती त्या टायमाला, तर हे प्रायव्हेट कुरिअर कंपनी आली नसते. त्यांची जबाबदारी लापरवाही म्हणून हे कुरिअर प्रायव्हेट कंपनीज वाढल्या. इंटरनॅशनल कुरिअर कंपनीज झाले जास्त. बरोबर. आणि आता ते लोक ग्रो होतोय. आता त्यांची बघितलं ना खूप, आता ते लोक आलेत, त्यांची पिकअप आले, ट्रॅकिंग आलेत. कोणाची प्रायव्हेट वाल्यांची नाही गव्हर्नमेंटचे. पोस्टलची पोस्ट. बरोबर. इंडियन पोस्टची ट्रॅकिंग आली, सर्व आले त्यांच्याकडे. आता ते लोक पण पिकअप करताय. बरोबर. तुमचा पिकअप करताय ते लोक. आता त्यांना पण माहित पडतंय की आपण कुठेतरी ले डाऊन झालो. आपण मार्केटमध्ये राहायचं असेल तर या गोष्टी करावं लागेल. आपण पिकअप देतोय, पॅकिंग देतोय. भले ते लोक पिकअपचे चार्जेस लावताय, पॅकिंगचे चार्जेस लावताय, ते लोक लावताय. आपण प्रायव्हेट इंडस्ट्रीवाले करत नाहीये. ते वे ऑफ स्ट्रॅटेजी आहे, त्याची स्ट्रॅटेजी कसं काय ते करायचं. पण मी सांगणार की कुरिअर आणि कुरिअर मनात सर्वांचं तर बसलाय की इंडियन पोस्ट आणि प्रायव्हेट कुरिअर. राईट. विच इज रिलायबल. बरोबर. तो इंडियन आहे. मी त्यांना पण सांगतो की ते तिकडे पण वापरा तुम्ही.
बरोबर कुठेही कंट्री आहे ते आहे, तिथे त्यांना पण वापरा. बरोबर इंडियन आहे तो पण इंडियनच आहे, आपल्याच कंपनी आहे त्यांना पण ग्रो करा. बरोबर राईट. मग आता एखाद्याला खरंच कुरिअर सर्व्हिसेस स्टार्ट करायचे असतील, इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिसेस, तर काय काय क्रायटेरिया आहे? कोणी पण करू शकतो का? नाही, कुरिअरचा हा भाग वेगळा झाला, हा भाग वेगळा हा. आहे. आपण आता कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू, ओके, कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू, कस्टमर भाग हा तो पूर्ण भाग वेगळाच आहे. आपण ते तो पण भाग, तो पूर्ण भाग वेगळाच आहे. वेगळाच आहे. त्याच्यावर तो पूर्ण भाग वेगळा आहे. त्याची म्हणजे एक्सपर्टीज व्हायला पाहिजे, थोडा बॅकग्राऊंड नॉलेज व्हायला पाहिजे. ओके. त्याची मॅनपॉवर काय आहे हा आणि तो कोणा थ्रू करणार आहे, हा वाया फ्रँचायझी करणार हा. आहे या डायरेक्ट सर्व्हिस देणार आहे, म्हणजे कसा करणार आहे कसा करणार तो, त्याच्यावर? त्याचा क्रायटेरिया आहे. बरोबर बरोबर. आणि आता तर असं झालंय- त्याचा पॉडकास्ट वेगळा होऊ शकेल. Yes, थोडक्यात. हा सेकंड पार्ट येऊ शकतो, हा त्याचा सेकंड पार्ट करू शकतो आपण. येस बरोबर. येस किंवा एखाद्याला खरंच करायचंय आणि जेन्युनली त्याला हा त्याच्यामध्ये आपण म्हणजे अजून सांगू शकतो की कुरिअर वाल्यांना काय काय क्रायटेरिया पाळावा. बरोबर. आपण कस्टमरचा कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं. आता कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू, तो कुरिअरनी काय काय क्रायटेरिया पाळावा, बरोबर की कसा सेफ्टी मेजर काय आहे त्याच्यामध्ये, हा. कुठल्या कंट्रीला कुठला पेपर लागतो, काय बँड आयटम आहे, ते बँड आयटम पाठवण्यासाठी काय पेपर लागणार आहे, बरोबर ते आपण दुसऱ्यामध्ये सांगू शकतो. तर खूप मस्त असं डिस्कशन झालं. आता जसं बघितलं की आता आपण कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूनं आज कुरिअरचं सगळं चेक केलं की बाबा कुरिअर हे करायचं असेल, फॉरेनला पाठवायचं असेल तर काय क्रायटेरिया लागतात. दिवाळीच्या पिरियडमध्ये कधीपासून तुम्ही जर कुरिअर पाठवलं, किती आधी जर कुरिअर सर्व्हिस जर तुम्ही हे केली, प्रीमियम सर्व्हिस घेतली, तर हॅसल फ्री कमी पैशामध्ये व्यवस्थित वेळेमध्ये जाऊ शकतं. तर हे पण आपण याच्याकडून बघितलं. कोणकोणत्या क्रायटेरियाजमध्ये कुरिअर सर्व्हिस नवीन कुठली शोधत असाल तर ते आपण बघायला पाहिजे, हे आपण या पॉडकास्टमध्ये बघितलं. तर असेच अजूनही तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गोलगप्पाच्या ईमेल आय डी दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही मेन्शन करू शकता. असे काही इन्सिडेन्सेस झालेले असतील की तुम्हाला काहीतरी फार सफर करायला लागलं तर त्याच्याबद्दल काही गायडन्स पाहिजे असेल तर ते पण तुम्ही सेपरेट मेलमध्ये तुम्ही लिहू शकता. तर छान पॉडकास्ट झाला सर. थँक्यू तुम्ही पॉडकास्टवरती आल्याबद्दल. आणि अजून मला एक सांगायचं आहे, हा, हा बोला. पद्धतीतून अजून एक सांगायचं आहे मला की कुरिअर हा पॅरेंटिंग आहे. म्हणजे तुम्ही पाठवताना आणि तिकडे घेताना हा. फक्त एवढंच नाहीये, बरोबर तुम्ही पाठवलं आणि तिकडे घेतलं तेवढंच असं नाहीये. ह्याच्यामध्ये मागचं खूप प्रोसेस आहे. पॅकिंग, फॉरवर्डिंग, डिलिव्हरी, अटेम्प्ट, हा झाली तुमची 4 प्रोसेस. बरोबर. म्हणजे थोडक्यात फक्त घरी आला आणि त्यानं कुरिअर घेऊन गेला असं नाहीये. त्याच्यामध्ये परत व्यवस्थित प्रोसेस आहे. खूप प्रोसेस आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून प्रोसेस आहे, म्हणजे कुठला पॅकिंग कशी करावी, बरोबर कशी मटेरियल कशी पॅकिंग करावी की लवकर क्लिअरिंग व्हावं. राईट. म्हणजे तुम्ही जे बँड आयटम पाठवताय त्याची क्लिअरिंग पेपर म्हणजे देताय तसा देताय, तर लवकर वरती ठेवायचं म्हणजे क्लिअरिंग होईल. राईट. आणि कस्टमरला आज सांगू इच्छित आहे की कुरिअर देताना कुरिअरवाल्याला कधी लपू नका काही. बरोबर. टू बी व्हेरी फ्रँक, जे पण असेल ना ते सांगा त्यांना, ते तुम्हाला सांगतील की काय मार्गाने तुम्ही पाठवा. राईट. काय मार्ग आहे म्हणजे त्याचा, हा चांगला मार्ग जो काय आहे जे चांगला मार्ग असेल, ऑथेंटिक मार्ग. हा, खर्च लागेल तुमचं, बरोबर त्याच्यामध्ये खर्च होईल, बरोबर. म्हणजे पण थोडक्यात तुम्हाला जाईल. हे तुम्हाला पाठवायचंच आहे आणि ह्याची गरजच आहे, मॅन्डेटरीज आहे, हा. तिकडं काहीतरी अडलेलं आहे, तर तुम्ही कुरिअर सर्व्हिसेसला सांगू शकता फ्रँकली की बाबा हा हे असं आहे आणि हे करायचं आहे, तर काय करू. तर त्याच्यासाठी मार्ग सुचवेल. पण अशा काहीतरी लप्पाछप्पी करून गोष्टी करू नका. म्हणजे त्यांचा कस्टमरला, आम्हाला पण त्रास, समोरच्याला पण त्रास, आणि शेवट तुम्हाला त्रास होणार आहे, कस्टमरला त्रास होणार आहे. त्यांची मटेरियल, त्यांचे पैसे, त्यांचं बरोबर. ते वेळात नाही पोहोचला. तुमचा एक स्ट्रिप्स आहे, त्याचा दवाईचा स्ट्रिप Right. तुम्ही ठेवलाय त्याच्यामध्ये, त्याचा आपण डिक्लेरेशन मी दिला नाहीये त्याचा, बरोबर. मला माहित नाही माहीतच डिक्लेरेशन कसं देणार आहे त्याला. तुमचा दुसरा तर खाण्यापिण्याचा मटेरियल आहे, बरोबर. तो खराब होण्याची शक्यता. राईट. ठीक आहे, तो दुसऱ्या दिवशी आपल्याला माहित पडून जाईल की तो असाच आहे. आपण तुम्हाला कस्टमर करून न जाता ते काढून टाकणार आणि परत देणार, आणि बरोबर. तर दुसऱ्या दिवशी आपण, आमचा हेतू आहे की लगेच क्लिअर व्हायला. बरोबर. का, जेव्हा कस्टम मध्ये ठेवला जातो ना तिकडे डिटेन्शन चार्ज आम्हाला पडतो. बरोबर. मग तुम्हाला पण तिथं बॅकएंडला प्रॉब्लेम आहे, कॉस्टिंग लागतो आम्हाला.
बरोबर. आणि तो पैसे पण इकडेच नाही तर आउट ऑफ इंडिया पण, तिकडे डिटेन्शन कस्टम मध्ये काही रिझन मध्ये त्यांचे रिझन मध्ये अडकलेलं आहे तर ठीक आहे, पण बरोबर. आमचं चुकीने पडलेलं आहे ते पार्सल, तर आम्हाला डिटेन्शन भरावं लागतं. बरोबर. ते चार्जेस भरावे लागतात. त्यामुळे हे आहे, म्हणजे ऍक्च्युली पॅरेंटिंग पण आहे आणि त्यांचं स्वतःचा ऍक्च्युली तो बिझनेस आहे, त्यामुळं स्वतःचा कुठं पैसा वाचेल आणि ही पण गोष्ट बघणार आहे आणि त्यामुळं खूप केअरफुली ह्या गोष्टी केल्या जातात. हे असंच कोणीही जाऊन कुरिअर ऍक्च्युली सर्व्हिसेस ओपन करू शकत नाही, हे एकंदरीत कळलंय. आणि त्यांचा पण रोल खूप इझी करण्यासाठी तुम्ही क्लॅरिटी ठेवा, हेच त्यांचं खूप सिम्पल असं उद्देश आहे की त्यांचं पण हॅसल फ्री सर्व्हिस होईल आणि तुम्हाला पण एक आनंद मिळेल की आपलं कुरिअर व्यवस्थित हातात आहे आणि व्यवस्थितपणे गेलेलं आहे, त्यामुळे डिलिव्हरी होईल. त्यामुळे हिडन असं काही अजेंडा ठेवू नका, हेच सिम्पल त्यांच्यामधून सांगण्याचं आहे. बरोबर ना सर? करेक्ट. येस. तर धन्यवाद सर, थँक्यू. खूप छान माहिती मिळाली. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू गोलगप्पा वन्स अगेन. थँक्यू.